तर मित्रांनो, आज आपल्याला बघायचं आहे 2019चाच झालेला ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशचा पेपर. मित्रांनो, या पेपरच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर मित्रांनो, खरं म्हटलं तर मी तर म्हणेन की हा पेपर खूप सोपा आहे. याचं कारण का, तर आपण आता याच प्रश्नपत्रिकेमध्ये आपण बघायचं आहे. ही प्रश्नपत्रिका इतकी सोपी आहे की ह्याच्यामध्ये खरोखरच मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, त्यामुळे वाक्य वाचलं आणि प्रश्नाची इन्स्ट्रक्शन वाचल्यानंतर अनेकांना उत्तर सहज आली असतील. आणि एवढा सोपा पेपर असून आणि एवढी सोपी प्रश्नपत्रिका असून जर ह्याच्यामध्ये आपल्याला 35 ते 40 पर्यंत मार्क्स मिळाले नसतील तर ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशचा क्लास पण पुन्हा करा. माझ्या ऑनलाईन क्लासेस उपलब्ध आहेत. कमीत कमी फीमध्ये, जास्तीत जास्त ड्युरेशनमध्ये, पाहिजे तितक्या वेळ ती लेक्चर बघून तुम्ही ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशच्या ग्रामरमध्ये सुद्धा परफेक्ट होऊ शकता. एवढं लक्षात ठेवा. माझा फोन नंबर इथे खाली तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल, 92 26 32 64 87. मला प्रत्यक्ष फोन करा, प्रत्यक्ष आपण बोलू. मी सांगेल ते तुम्हाला पटतंय का बघा. तुम्हाला मार्क्स मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे, अभ्यास करण्याची जबाबदारी फक्त तुम्ही घ्या. एवढं घेतलं तर मित्रांनो मी खरंच सांगतो की इंग्लिशमध्ये मार्क्स मिळवणं अजिबात अवघड नाही. कळलं. आपण आता याच पेपरमधले सगळ्यात पहिल्यांदा ग्रामरचे जे काही प्रश्न आहोत ते पहिल्यांदा बघणार आहोत आणि ग्रामर झाल्यानंतर मग नंतर आपण व्होकॅब्युलरीकडे जाणार आहोत. मित्रांनो, दोन्ही पार्ट व्यवस्थित बघा. माझं चॅनल सबस्क्राईब करा. बघा, पहिलाच प्रश्न किती सोपा आहे बघा. दोज रास्कल मस्ट बी पनिश्ड. मित्रांनो, अर्थही नाही समजला ना तरी सुद्धा चालेल. अंडरलाईन केलेलं आहे आणि विचारलं टाईप ऑफ ॲडजेक्टिव्ह कुठलं आहे. हे जर आलं नाही तर काय आता, म्हणजे काही एक्सप्लेनेशन द्यायचीच गरज नाही. किती सेकंदामध्ये उत्तर मिळते बघा. नुसतं वाचलं, ॲडजेक्टिव्ह शोधायचं इकडे फक्त, बस, बाकी काही नाहीच आहे. त्यामुळे इथे दोज रास्कल्स म्हणजे ते हरामखोर. रास्कल म्हणजे हरामखोर, दुष्ट माणसं. त्यामुळे ते हरामखोर म्हणजे ते, तो, ती, ते. मराठीमध्ये दर्शक विशेषण, इंग्लिशमध्ये पण तेच. कळतंय. उत्तर आलं. पुढचं उत्तर बघा, हे पण किती सोपं आहे बघा. सेकंदाच्या आत टेक केअर ऑफ युअर हेल्थ. मूड कुठला मूड आहे. ज्या अर्थी आज्ञार्थी वाक्य दिसतंय, सांगायची गरजच नाही. किती फक्त 5 सेकंद आणि 5 सेकंद. 5 सेकंदामध्ये तुम्ही प्रश्न करताय. मी म्हणतोय 5 सेकंद सुद्धा खूप जास्त आहेत. नुसता मूड बघितला, वाक्य बघितलं, झालं, उत्तर आलं 1-2 सेकंदामध्ये. कळतंय. पुढचं बघा, हे पण किती सोपं आहे ते बघा. आय शॅल बी ऑब्लाइज टू गो. मित्रांनो, करेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस कुठलं आहे. मित्रांनो, वाक्य बघितल्याबरोबर लगेच तुम्हाला समजतं की शॅल बी म्हणजे सिंपल फ्युचर आहे. बघा ना, इथे सिंपल फ्युचर इथे आहे. इकडे आहे का नाही, चला चूक. इकडे आहे का नाही, चूक. इकडे आहे का नाही, चूक. का आहे का, करायची पण गरज नाही. पॅसिव्ह व्हॉइस करायची पण गरज नाही. फक्त 2 ते 3 सेकंदात तुम्हाला लगेच समजतं. कळतंय. कारण का बघा ना, इकडे सिंपल प्रेझेंट आहे आणि सिंपल प्रेझेंटमध्ये सिंपल प्रेझेंट जरी असलं आणि ऍक्टिव्ह व्हॉइस जरी असलं तरी सिंपल प्रेझेंट आहे ना आणि इकडे फ्युचर आहे ना. किती सोपं आहे. ह्याचा तर काही संबंध देत नाही. कारण का हे पॅसिव्ह ऍक्टिव्हमध्ये आणि पॅसिव्हमध्ये हे असूच शकत नाही. पॅसिव्हमध्ये असेल तर याच्यानंतर तिसरं रूप आलं पाहिजे. पण इटचा काय संबंध. इट हा इथे करताय का नाही. इकडे बघा, फोर्सफुली आय ऑब्लाइज टू गो. आय कुठून आला. आय तर इकडे कर्म म्हणून आहे, ऑब्जेक्ट म्हणून आहे. थोडक्यात सांगायचं काय, बाकीचं एक्सप्लेनेशन द्यायची पण गरज नाही. अशा प्रकारे पटकन आपल्याला उत्तरं मिळवता येतात. वाचायची पण पर्याय गरज नसते काही वेळा. पुढचं बघू, हे पण अतिशय सोपं आहे बघा. वी हॅव लिव्ड इन द विलेज सिन्स 1987. म्हणजे हे मी सांगतोय. वी म्हणजे कोण, आम्ही. म्हणजे मी माझ्याबद्दल म्हणतोय. तसं तुम्ही प्रत्येकाने तुमच्याबद्दल, स्वतःबद्दल म्हणायचंय. कळलं का. आणि मित्रांनो, असंच करायचं असतं. पर्टिक्युलरली तुम्ही काय करता माहिती आहे का, म्हणजे सगळेच तुम्ही, म्हणजे तुम्ही सर्वजण जे परीक्षा देत असताना त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं माहिती का, तुम्ही असं बघता की हे मला दिलेलं वाक्य आहे आणि ते मी चूक आहे की नाही हे शोधणार आहे. हे मला दिलेलं पेपर सेटरनी वाक्य आहे असं न म्हणता हे वाक्य स्वतः मी बोलतोय अशी कल्पना करा. वी म्हणजे आम्ही, म्हणजे त्याच्यामध्ये मीही समाविष्ट आहे अशी कल्पना करा आणि मग त्या वाक्यांचा अर्थ समजून घ्या. मित्रांनो, लगेच उत्तर येतं बघा. वी हॅव लिव्ड इन द विलेज सिन्स 1987. सिन्स आणि फॉर ह्यांचे पण नियम आहेत. मी माझ्या ऑनलाईन कोर्समध्ये शिकवले आहेत. द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या माझ्या पुस्तकामध्ये परफेक्ट प्रेझेंट आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट या 2 टेन्सेसचा आरंभ करण्यापूर्वी मी मुद्दामून सिन्स आणि फॉर या 2 प्रेपोजिशनचे फरक काय असतात आणि परीक्षेमध्ये ते कसे महत्त्वाचे आहेत आणि नुसतं प्रेपोजिशन बघितल्यानंतर वाक्य चूक आहे का बरोबर हे कसं समजतं
हे मी तिकडे शिकवलेलं आहे, हेच माझ्या ऑनलाईन कोर्समध्ये पण मी शिकवत असतो. तर मित्रांनो, सिन्स असल्यानंतर सिन्समध्ये परफेक्ट प्रेझेंट किंवा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट दोन्हीही टेन्स चालू शकतात. त्यामुळे इकडे हॅव लिव्ड आहे, त्यामुळे हेही वाक्य बरोबर आहे आणि इकडे हेही वाक्य बरोबर आहे. म्हणजे आम्ही या खेड्यामध्ये किंवा आम्ही या गावामध्ये 1987 पासून राहिलेलो आहोत, म्हणजे नुकतीच म्हणजे अजूनही तिथेच आहोत. आणि इथे सुद्धा वी हॅव बीन लिव्हिंग इन द विलेज सिन्स 1987, म्हणजे 1987 पासून आम्ही इथे राहत आहोत, म्हणजे अजूनही राहत आहोत. दोन्हींचा अर्थ एकच आहे, फक्त टेन्स वेगवेगळा आहे, पण हे दोन्ही बरोबर आहे. आणि सिन्स असल्यानंतर कंटिन्युअस कधीच चालू शकत नाही, त्यामुळे ए आणि बी फक्त बरोबर आहे. मग तेवढंच फक्त बघायचं, ए आणि बी बरोबर. अनेकांनी फक्त हेच बरोबर दिलं असेल, हे मला माहिती आहे, पण मित्रांनो असा नियमच नाही आहे. कारण का सिन्स आणि फॉर कोणतीही फ्रेज असू दे, जर त्याच्यामध्ये ड्युरेशन दाखवलं असेल तर तुम्ही प्रेझेंट परफेक्ट किंवा परफेक्ट, तर तुम्ही प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट कंटिन्युअस परफेक्ट हे दोन्ही टेन्स वापरू शकता, हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळे इथे हे उत्तर आहे. त्यामुळे इथे 3 उत्तर आहे, 2 नाही 3 उत्तर आहे, हे चालणार नाही. पुढचं बघा मित्रांनो, हे वाक्य ना डिफिकल्टी लेवल नाही याची, फक्त थोडंसं कन्फ्यूज करणार आहे. आणि जो कोण पटकन उत्तर दिलं असेल ना तो कदाचित चुकला असेल, आणि याचं कारण का ते नीट बघा. मित्रांनो, ह्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन जर तुम्ही बघितली ना तर चेंज द गिवन सेंटेन्सेस इनटू काय दिले बघा, अ सिंगल सेंटेन्स. या सिंगल सेंटेन्सला जर कोणी सिंपल सेंटेन्स जर म्हटलं असेल ना तर मित्रांनो त्यांचं उत्तर नक्कीच चुकणार आहे. कारण का इथे सिंगल सेंटेन्स म्हटलंय. ॲडजेक्टिव्ह क्लॉज, मेन क्लॉज आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज सिंगल सेंटेन्स आहे. मेन क्लॉज आणि त्याच्यानंतर असणारा टाईम क्लॉज असू दे, नाहीतर प्लेसचा क्लॉज असू दे, मॅनरचा क्लॉज असू दे, त्याच्यानंतर कॉन्ट्रास्टचा असू दे, कन्सेशनचा असू दे, कुठलाही क्लॉज असू दे, ॲडव्हर्ब क्लॉज. म्हणजे 2 वाक्य जर दोन क्लॉज असलेली वाक्य सुद्धा सिंगल सेंटेन्स असू शकतात, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, अशा प्रकारे दुसऱ्यांदा हा प्रश्न विचारला गेलेला आहे. याच्या अगोदर पण STI मध्ये 2016च्या STI मध्ये याच्यावरती असाच प्रश्न विचारला होता. तो ॲडजेक्टिव्ह क्लॉजवरती होता, ओमिशन ऑफ रिलेटिव्ह प्रोनाउनवरती होता, आणि त्याच्यानंतर हा दुसरा प्रश्न असा फसवलेला आहे. सिंगल सेंटेन्स आणि सिंपल सेंटेन्स या दोघांमधला फरक समजला पाहिजे, आणि ते सिंगल सेंटेन्स विचारले, हे फक्त नीट लक्षात ठेवा. आता बघा मित्रांनो, इकडे तर 2 वाक्य दिसत आहेत. यस्टरडे द टेम्परेचर वॉज 6 डिग्री, म्हणजे काल टेम्परेचर 6 डिग्री होतं, आणि टुडे इट इज ओनली 3 डिग्रीज, आणि आज ते 3 डिग्री आहे. मित्रांनो, ह्याच्यामध्ये एक तर निश्चित समजते बघा तुम्हाला, ज्या अर्थी सगळीकडे कंपॅरेटिव्ह डिग्री दिलेले आहे त्या अर्थी इथे तुम्हाला कंपॅरेटिव्ह डिग्रीज बनवायचे, हे सगळ्यात पहिल्यांदा समजलं पाहिजे. आणि सिंपल सेंटेन्स नाही, त्यामुळे सिंपल सेंटेन्स असलेलं जे काही वाक्य ना ते आधी आपण चूक देऊया. जसं बघा इथे पहिलं वाक्य, इट इज कोल्डर टुडे दॅन येस्टरडे, हे सिंपल सेंटेन्सचं वाक्य म्हणून मी अगोदर चूक देतो. तसंच इथे बघा, हे पण सिंपल सेंटेन्सचं वाक्य आहे म्हणून इथे पण मी अगोदर चूक देतो. आता मित्रांनो बघा, हे एक वाक्य आहे आणि हे एक वाक्य आहे. इट इज कोल्डर दॅन इट वॉज येस्टरडे. मित्रांनो, हा शब्द फक्त नाही आहे बघा, त्यामुळे हे वाक्य चूक आहे. त्यामुळे इट इज कोल्डर टुडे, बघा इथेच आहे ते, दॅन इट वॉज येस्टरडे. कळलं का? प्रश्नांचं उत्तर काढणं खूप सोपं असतं, फक्त थोडासा लॉजिकली फक्त विचार करायचा, कॉमन सेन्स वापरायचा. मित्रांनो, लक्षात ठेवा, रूल्स तुम्हाला येत असतात, फक्त त्याचं ॲप्लिकेशन तुम्हाला येत नाही. आणि ते ॲप्लिकेशन शिकायचं असेल तर ऑनलाईन कोर्स लावा, मी आग्रह करतोय तुम्हाला. कळलं? तर मित्रांनो, अशा प्रकारे याचे प्रश्न करता येतात. हे झाले ग्रामरचे प्रश्न. बघा, जर नीट वाचले ना तर एवढे हे प्रश्न येण्यासाठी अक्षरशः मी तुम्हाला सांगतो, म्हणजे 1 मिनिट सुद्धा खूप आहे. कळलं का? इतके फास्ट तुम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळतात. म्हणून अभ्यास फक्त चांगला करा. राज्यसेवेमध्ये पोस्ट मिळवणं अजिबात अवघड नाही. मित्रांनो, पुढचे प्रश्न बघा, इकडे जाऊया आपण. पहिलं वाक्य बघा, डू यू विश टू ओपन ॲन अकाउंट? द अकाउंटंट सेड टू द मॅन. प्रश्न तर आहे, हे आपल्याला लगेच समजतंय, आणि प्रश्नामध्ये नियम महत्त्वाचे काय काय ते सगळे तुम्हाला माहिती आहेत. सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात गेलं पाहिजे काय, आपल्या कंजंक्शन अगोदर बघायचं. कळलं का? कोणतंही प्रश्नार्थक वाक्य असेल तर सगळ्यात पहिल्यांदा
तुम्हाला दिलेल्या पर्यायामध्ये काय करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा कंजंक्शन बघायचं. मी मुद्दामून या ट्रिक का सांगतोय माहिती आहे का, की तुम्हाला फास्ट डिसिजन घेता यावा यासाठी सांगतोय. ते म्हणाल सर आम्हाला हे सगळं माहिती आहे. माहिती तर आपल्याला सगळंच असतं, पण त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं हे समजलं पाहिजे. हे गेल्यानंतर म्हणजे हे 2 तर पर्याय तुमचे गेलेच, हा पण गेला, 1 नंबर गेला आणि 3 नंबर गेला. आता 2 उरलेले आहेत. मग त्या 2 मध्ये बघा द अकाउंटंट सेड, आता इथे आश्र आहे आणि इकडे पण आश्र आहे, म्हणजे इथे काही प्रॉब्लेम नाहीये. मग आता दुसरा प्रॉब्लेम जो आहे ना तो हा आहे. बघा किती पटकन समजलं. बघा हा पण चूक, म्हणजे फक्त हा पर्याय बरोबर, बाकीचं काय बरोबर आहे का नाही बघायला सुद्धा जाऊ नका, काही गरज नाही. कळलं का? स्टेप वाईज एक एक बरोबर आहे का बघत राहायचं फक्त. पुढचं बघा ह्याच्यामध्ये काय दिलंय बघा मित्रांनो, आयडेंटिफाय ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब, म्हणजेच काय सकर्मक आणि अकर्मक क्रियापद काय आहेत हे ओळखायचं आहे. मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना हे पटकन आलं असणार आणि येणारच हेही मला माहिती आहे. कळलं का? तरी सुद्धा आपण बघूया. बघा द रेन रिवाइव्ड द विल्टिंग शब्स, म्हणजे ते जे काही कोमेजलेली किंवा सुकत चाललेले जे काही झुडपं होती त्यांना रेनने पुन्हा जीवन दिलं. म्हणजे थोडक्यात क्रिया ह्याच्यावर झालेली आहे, हे वाक्य बरोबर आहे. नंतर द डॉग चेस द मॅन, परत इथे दिसतंय बरोबर आहे. आणि इकडे या सॅंगच्या नंतर इथे कुठलाही कर्म दिसत नाही, त्यामुळे द कॉयर सॅंग बॅडली दॅट मॉर्निंग, म्हणजे त्या समूहाने त्या सकाळी खूप वाईट पद्धतीनं गाणं गायलं, म्हणजे चांगलं गायलं नाही. अर्थातच अकर्मक क्रियापद आहे, कारण का या क्रियापदाच्या नंतर नाही, कारण का या क्रियापदानंतर ऑब्जेक्ट नाही, त्यामुळे फक्त ए आणि बी असलेलं बरोबर आहे. म्हणजे हे काय आहेत, हे 2 ट्रान्झिटिव्ह आहेत आणि हे इनट्रान्झिटिव्ह आहे. कळलं? म्हणजे इथे आपल्याला लिहित असताना हेच समजायचं, TTI. बघा TTI कुठे दिसते ते आता बघायचंय. इकडे नाहीये, इकडे नाहीये, TTI, फक्त हे उत्तर बरोबर. पुढचं बघा याच्यामध्ये करेक्ट सेंटेन्स कुठले हे विचारलेलं आहे. मित्रांनो वाक्य बघितल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे की हे वाक्य कशावरती आहे. जसं बघा या सगळ्यांमध्ये तुम्हाला काय काय दिसतंय ते बघा, त्याच्यावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे. कळलं का? हे वाक्य कशासाठी विचारलेलं आहे, म्हणजे हे वाक्य प्रोनाउन या चॅप्टरवरती विचारलेलं आहे. कळलं का? आणि ते पण याच्यामध्ये पर्सनल प्रोनाउन दिलेलं आहे. असो कॅट असल्यामुळे तिकडे इटच लागणार, हे जरी बरोबर असलं तरी ह्याचा अर्थ काय असतो तर इट इज किंवा इट वॉज किंवा इट हॅज. त्यामुळे कोणत्याही सर्वनामाला कधीही अपॉस्ट्रॉफी एस दिला जात नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. कळलं का? त्यामुळे अपॉस्ट्रॉफी एस नकोच आहे. त्यामुळे अर्थातच हे इनकरेक्ट सेंटेन्स आहे, आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा बीचं वाक्य, द क्लब चिअर्ड फॉर इट्स टीम, हे मात्र बरोबर आहे. कारण का काय, क्लब हे कलेक्टिव्ह नाऊन आहे. कळलं? आणि ते कलेक्टिव्ह नाऊन आहे आणि इथे सगळ्या क्लबनी मिळून, म्हणजे इथे कलेक्टिव्ह नाऊन एकवचनाने वापरलं, हे खास करून लक्षात ठेवा. त्यामुळे इथे हे पण बरोबर आहे. इथे जर देअर दिलं असतं तर मात्र चुकलं असतं, हे तुम्हाला समजलं पाहिजे. कळलं? बर, पुढचं हे झालं. त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे, म्हणजे सर्वनामासाठी बरोबर आहे. आणि इकडचं बघायचं, आत्ता सांगितल्याप्रमाणे इट्सचा अर्थ ज्या वेळेला अपॉस्ट्रोफी असतो त्यावेळेला इट इज, इट वॉज असा असतो. मग इथे इट इज 5 hours अंटिल माय बर्थडे, त्यामुळे इथे सर्वनामाचा उपयोग बरोबर केलेला आहे. त्यामुळे अर्थातच हे पण वाक्य बरोबर आहे. थोडक्यात बी आणि सी असलेलं वाक्य बरोबर आहे, त्यामुळे पर्याय 4 हे इथे उत्तर येणार आहे. पुढचं बघा, हे पण एकदम सोपं आहे. याच्यामध्ये काय विचारलंय, करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस कुठलं आहे. मित्रांनो करेक्ट पॅसिव्ह साठी इथे वाक्य दिलेलं आहे, ते कुठलं आहे ते बघा, आज्ञार्थी वाक्य दिलेलं आहे. तर मित्रांनो इथे तुम्हाला खास करून एक मला नियम सांगायचा आहे, तो नियम काय तो बघा. आणि नंतर ह्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये कदाचित अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारला जाईल, हेही लक्षात ठेवा. उदाहरणार्थ आता इथे बघा, डू नॉट डिस्टर्ब द क्लास. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आज्ञार्थी वाक्य असेल तर ते सगळ्यात पहिल्यांदा लेटनी केलं जातं. त्यामुळे इथे तर जे काही पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये तर तुम्हाला लगेच समजतं की इथे फक्त लेटचा पर्याय हा दिसतोय. त्यामुळे 1 2 3 4 आहे, पण 4 नंबरचा पर्याय तो मात्र नीट बघितला पाहिजे. आणि इथे ऑल द अबव्ह नाही आहे, कारण का हे आज्ञार्थी वाक्य असलं तरी त्याचं सिंपल प्रेझेंटमध्ये अशा प्रकारे कधीही पॅसिव्ह केलं जाऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे इथे या वाक्याचं तुम्हाला फक्त हेच वाक्य बरोबर द्यावं लागेल. पण मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचं आहे, उद्या समजा इथे याच्यामध्ये असं जर दिलं असतं की सेंटेन्स 1 and 2 आर, म्हणजे सेंटेन्स आणि 1 and 2,
कळलं? हे जर दिलं असतं तर मित्रांनो हेही वाक्य बरोबर आहे पॅसिव्हमध्ये, हे लक्षात ठेवा. कळतंय का? कारण का आज्ञार्थी वाक्य ज्या वेळेला असतं त्यावेळेला त्याचं दोन प्रकारे केलं जात असतं. एक तर शुडनी पण केलं जात असतं आणि दुसरं लेटनी पण केलं जात असतं. मित्रांनो हे कशासाठी सांगतोय, अजून पुढे प्रश्न कसा येईल ते सांगतोय. कारण का तलाठीच्या एका प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारे प्रश्न येऊन गेला आणि त्याच्यामध्ये फक्त काय केलं ते बघा, द क्लास शुड नॉट बी डिस्टर्ब हे पण एक वाक्य दिलं आणि दुसऱ्या वाक्यामध्ये फक्त द टाकलं नव्हतं आणि सांगितलं आणि इकडे नन दिलं होतं चौथ्या पर्यायामध्ये. आणि एवढ्या ह्याच्यामधनं फक्त तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामधलं करेक्ट वाक्य ओळखा आणि तिथे हे वाक्य फक्त बरोबर आलेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे पेपर सेटर प्रश्न बदली करून किंवा वेगळ्या प्रकारे, कारण का आताचा ट्रेंड तोच आहे, टाकू शकतो. त्यामुळे हे पुढे काय येऊ शकतं याच्यासाठी फक्त दाखवलंय, हे नीट लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारेच मार्गदर्शन मी माझ्या ऑनलाईन बॅचेसमध्ये करत असतो. प्रत्येक नियम सांगितल्यानंतर त्या नियमावरती MPSC कसा प्रश्न विचारते, म्हणजेच MPSCचे पेपर सेटर कसे प्रश्न विचारतात आणि ह्याच्यानंतर अजून कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात तेही मी शिकवत असतो. त्याच्यामुळे होतं काय माहिती आहे का, आपल्याला नियमांचं ॲप्लिकेशन बरोबर करता येऊ लागतं आणि ते जर आलं ना तरच मित्रांनो तुमचे मार्क्स वाढतात आणि अभ्यास करण्याची रुची लागते. तुम्हाला इंग्लिशचा अभ्यास करायला मजा आली पाहिजे असं जर वाटलं असेल ना तर ऑनलाईन कोर्स करून बघा. ठीक आहे, तर ही झाली. अजून काही पुढची वाक्य आपण बघूया. मित्रांनो पुढचे प्रश्न बघा, हे पण किती सोपे आहेत, तुम्हाला लगेच समजेल. पहिलं वाक्य बघा, डू यू विश टू ओपन ॲन अकाउंट, द अकाउंटंट सेड टू द मॅन. प्रश्न तर आहे हे आपल्याला लगेच समजतंय आणि प्रश्नामध्ये नियम महत्वाचे काय काय ते सगळे तुम्हाला माहिती आहेत. सगळ्यात पहिल्यांदा डोक्यात गेलं पाहिजे काय, आपल्या कंजंक्शन अगोदर बघायचं. कळलं का? कोणतंही प्रश्नार्थक वाक्य असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दिलेल्या पर्यायामध्ये काय करायचं, तर सगळ्यात पहिल्यांदा कंजंक्शन बघायचं. मी मुद्दामून या ट्रिक का सांगतोय माहिती आहे का, की तुम्हाला फास्ट डिसिजन घेता यावा यासाठी सांगतोय. ते म्हणाल सर आम्हाला हे सगळं माहिती आहे. माहिती तर आपल्याला सगळंच असतं, पण त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं हे समजलं पाहिजे. हे गेल्यानंतर म्हणजे हे दोन तर पर्याय तुमचे गेलेच, हा पण गेला, 1 नंबर गेला आणि 3 नंबर गेला. आता 2 उरलेले आहेत. मग त्या 2 मध्ये बघा, द अकाउंटंट सेड, आता इथे आश्र आहे आणि इकडे पण आश्र आहे, म्हणजे इथे काही प्रॉब्लेम नाही आहे. मग आता दुसरा प्रॉब्लेम जो आहे ना तो हा आहे. बघा किती पटकन समजलं. बघा हा पण चूक, म्हणजे फक्त हा पर्याय बरोबर, बाकीचं काय बरोबर आहे का नाही बघायला सुद्धा जाऊ नका, काही गरज नाही. कळलं का? स्टेप वाईज एक 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 बरोबर आहे का बघत राहायचं फक्त. पुढचं बघा, ह्याच्यामध्ये काय दिलंय बघा मित्रांनो, आयडेंटिफाय ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब, म्हणजेच काय सकर्मक आणि अकर्मक क्रियापदक काय आहेत हे ओळखायचं आहे. मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना हे पटकन आलं असणार आणि येणारच हेही मला माहिती आहे. कळलं का? तरी सुद्धा आपण बघूया. बघा, द रेन रिवाइव्ड द विल्टिंग शब्स, म्हणजे ते जे काही कोमेजलेली किंवा सुकत चाललेले जे काही झुडपं होती त्यांना रेनने पुन्हा जीवन दिलं. म्हणजे थोडक्यात क्रिया ह्याच्यावर झालेली आहे, हे वाक्य बरोबर आहे. नंतर द डॉग चेस द मॅन, परत इथे दिसतंय बरोबर आहे. आणि इकडे या सॅंगच्या नंतर इथे कुठलाही कर्म दिसत नाही. त्यामुळे द कॉयर सॅंग बॅडली दॅट मॉर्निंग, म्हणजे त्या समूहाने त्या सकाळी खूप वाईट पद्धतीनं गाणं गायलं, म्हणजे चांगलं गायलं नाही. अर्थातच अकर्मक क्रियापद आहे, कारण का या क्रियापदाच्या नंतर नाही, कारण का या क्रियापदानंतर ऑब्जेक्ट नाही. त्यामुळे फक्त ए आणि बी असलेलं बरोबर आहे. म्हणजे हे काय आहेत, हे 2 ट्रान्झिटिव्ह आहेत आणि हे इनट्रान्झिटिव्ह आहे. कळलं? म्हणजे इथे आपल्याला लिहित असताना हेच समजायचं, TTI. बघा TTI कुठे दिसते ते आता बघायचंय. इकडे नाहीये, इकडे नाहीये, TTI, फक्त हे उत्तर बरोबर. पुढचं बघा, याच्यामध्ये करेक्ट सेंटेन्स कुठले हे विचारलेलं आहे. मित्रांनो वाक्य बघितल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे की हे वाक्य कशावरती आहे. जसं बघा या सगळ्यांमध्ये तुम्हाला काय काय दिसतंय ते बघा, त्याच्यावरून आपल्याला समजून घ्यायचं आहे. कळलं का? हे वाक्य कशासाठी विचारलेलं आहे, म्हणजे हे वाक्य प्रोनाउन या चॅप्टरवरती विचारलेलं आहे. कळलं का? आणि ते पण ह्याच्यामध्ये पर्सनल प्रोनाउन दिलेलं आहे. असो, कॅट असल्यामुळे तिकडे इटच लागणार. हे जरी बरोबर असलं तरी ह्याचा अर्थ काय असतो, तर इट इज किंवा इट वॉज किंवा इट हॅज. त्यामुळे कोणत्याही सर्वनामाला कधीही अपॉस्ट्रॉफी एस दिला जात नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. कळलं का? त्यामुळे अपॉस्ट्रॉफी एस नकोच आहे. त्यामुळे अर्थातच
हे इनकरेक्ट सेंटेन्स आहे, आपल्याला करेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं बघा, बीचं वाक्य, द क्लब चिअर्ड फॉर इट्स टीम, हे मात्र बरोबर आहे. कारण का काय, क्लब हे कलेक्टिव्ह नाऊन आहे, कळलं, आणि ते कलेक्टिव्ह नाऊन आहे आणि इथे सगळ्या क्लबनी मिळून, म्हणजे इथे कलेक्टिव्ह नाऊन एकवचनाने वापरले, हे खास करून लक्षात ठेवा. त्यामुळे इथे हे पण बरोबर आहे. इथे जर देअर दिलं असतं तर मात्र चुकलं असतं, हे तुम्हाला समजलं पाहिजे, कळलं. बर, पुढचं हे झालं. त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे, म्हणजे सर्वनामासाठी बरोबर आहे. आणि इकडचं बघायचं, आत्ता सांगितल्याप्रमाणे इट्सचा अर्थ ज्या वेळेला अपॉस्ट्रोफी असतो त्यावेळेला इट इज, इट वॉज असा असतो. मग इथे इट इज 5 hours अंटिल माय बर्थडे, त्यामुळे इथे सर्वनामाचा उपयोग बरोबर केलेला आहे. त्यामुळे अर्थातच हे पण वाक्य बरोबर आहे. थोडक्यात बी आणि सी असलेलं वाक्य बरोबर आहे, त्यामुळे पर्याय 4 हे इथे उत्तर येणार आहे. पुढचं बघा, हे पण एकदम सोपं आहे. याच्यामध्ये काय विचारलंय, करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस कुठलं आहे. मित्रांनो, करेक्ट पॅसिव्हसाठी इथे वाक्य दिलेलं आहे, ते कुठलं आहे ते बघा, आज्ञार्थी वाक्य दिलेलं आहे. तर मित्रांनो, इथे तुम्हाला खास करून एक मला नियम सांगायचा आहे. तो नियम काय तो बघा, आणि नंतर ह्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये कदाचित अशा प्रकारे सुद्धा प्रश्न विचारला जाईल, हेही लक्षात ठेवा. उदाहरणार्थ आता इथे बघा, डू नॉट डिस्टर्ब द क्लास. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आज्ञार्थी वाक्य असेल तर ते सगळ्यात पहिल्यांदा लेटनी केलं जातं. त्यामुळे इथे तर जे काही पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्ये तर तुम्हाला लगेच समजतं की इथे फक्त लेटचा पर्याय हा दिसतोय. त्यामुळे 1 2 3 4 आहे, पण 4 नंबरचा पर्याय तो मात्र नीट बघितला पाहिजे. आणि इथे ऑल द अबव नाही आहे, कारण का हे आज्ञार्थी वाक्य असलं तरी त्याचं सिंपल प्रेझेंटमध्ये अशा प्रकारे कधीही पॅसिव्ह केलं जाऊ शकत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे इथे या वाक्याचं तुम्हाला फक्त हेच वाक्य बरोबर द्यावं लागेल. पण मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे, उद्या समजा इथे याच्यामध्ये असं जर दिलं असतं की सेंटेन्स 1 and 2 आर, म्हणजे सेंटेन्स आणि 1 and 2, कळलं, हे जर दिलं असतं तर मित्रांनो हेही वाक्य बरोबर आहे पॅसिव्हमध्ये, हे लक्षात ठेवा. कळतंय का. कारण का आज्ञार्थी वाक्य ज्या वेळेला असतं त्यावेळेला त्याचं 2 प्रकारे केलं जात असतं. एक तर शुडनी पण केलं जात असतं आणि दुसरं लेटनी पण केलं जात असतं. मित्रांनो, हे कशासाठी सांगतोय, अजून पुढे प्रश्न कसा येईल ते सांगतोय. कारण का तलाठीच्या एका प्रश्नपत्रिकेमध्ये अशा प्रकारे प्रश्न येऊन गेला आणि त्याच्यामध्ये फक्त काय केलं ते बघा, द क्लास शुड नॉट बी डिस्टर्ब हे पण एक वाक्य दिलं आणि दुसऱ्या वाक्यामध्ये फक्त द टाकलं नव्हतं आणि सांगितलं, आणि इकडे नन दिलं होतं चौथ्या पर्यायामध्ये. आणि एवढ्या ह्याच्यामधनं फक्त तुम्हाला सांगितलं की ह्याच्यामधलं करेक्ट वाक्य ओळखा, आणि तिथे हे वाक्य फक्त बरोबर आलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे पेपर सेटर प्रश्न बदली करून किंवा वेगळ्या प्रकारे, कारण का आताचा ट्रेंड तोच आहे, टाकू शकतो. त्यामुळे हे पुढे काय येऊ शकतं याच्यासाठी फक्त दाखवलंय, हे नीट लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारेच मार्गदर्शन मी माझ्या ऑनलाईन बॅचेसमध्ये करत असतो. प्रत्येक नियम सांगितल्यानंतर त्या नियमावरती MPSC कसा प्रश्न विचारते, म्हणजेच MPSCचे पेपर सेटर कसे प्रश्न विचारतात आणि ह्याच्यानंतर अजून कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात तेही मी शिकवत असतो. त्याच्यामुळे होतं काय माहिती आहे का, आपल्याला नियमांचं ॲप्लिकेशन बरोबर करता येऊ लागतं, आणि ते जर आलं ना तरच मित्रांनो तुमचे मार्क्स वाढतात आणि अभ्यास करण्याची रुची लागते. तुम्हाला इंग्लिशचा अभ्यास करायला मजा आली पाहिजे असं जर वाटत असेल ना तर ऑनलाईन कोर्स करून बघा. ठीक आहे मित्रांनो, ग्रामरचे पुढचे प्रश्न बघा. सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारचा प्रश्न MPSCच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा विचारला गेला आहे. पण कारण का आहे काय बघा, इथे तुम्हाला दिसेल की हे जे वाक्य आहे पर्टिक्युलरली हे कुठलं आहे ते बघा. तर तुम्हाला दिसतंय ते कंपॅरेटिव्ह डिग्रीचं आहे, आणि हे वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्रीचं आहे. आणि इथे विचारलंय काय ते बघा, तर करेक्ट कंपाऊंड फॉर्म असं विचारलंय, म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स बनवायला इथे आपल्याला सांगितलंय. दिलेलं वाक्य एक आहे आणि त्याचं कंपाऊंड सेंटेन्स बनवायचं आहे. कंपाऊंड सेंटेन्स म्हटल्यानंतर आधी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपाऊंडचे सगळे कंजंक्शन्स माहीत असले पाहिजेत. अर्थात मित्रांनो, तुम्हाला हे माहिती आहे अँड आणि बट असलेलं, त्यामुळे इथे सगळ्यात पहिल्यांदा तेच शोधायचं. तर तुम्हाला इथे दिसेल की हे पण, इथे पण, इथे पण आणि इथे पण, ही सगळी कंपाऊंडचे कंजंक्शन आहेत. पण कंपाऊंड सेंटेन्स आहेत का, तर अर्थातच ही सगळी कंपाऊंड सेंटेन्स आहेत. पण जरी ती कंपाऊंड असली तरी सुद्धा करेक्ट कंपाऊंड फॉर्म कुठला आहे असं विचारलंय, आणि त्याच्यासाठी याचा फक्त तुम्हाला अर्थ समजला लगेच समजेल. म्हणजे तो फिलॉसॉफर जास्त आहे आणि पोएट कमी आहे. म्हणजे पोएट कमी असलेलं इथलं वाक्य कुठलंय बघा. मग इथे बघा, ही समथिंग ऑफ अ पोएट बट रादर मोर ऑफ अ फिलॉसॉफर, याच्यामध्ये हा अर्थ बरोबर व्यक्त होतोय, त्यामुळे हे एक येऊ शकतं.
आता इथे बघा, ही इज फिलॉसॉफर अँड पोएट असं तर नाही आहे, कारण का फिलॉसॉफर अधिक आहे ना, त्यामुळे हे वाक्य तर सरळ सरळ चूक आहे, त्यामुळे 2 तर चालणारच नाही. 3 नंबरमध्ये ही समथिंग ऑफ फिलॉसॉफर, इथे जसं घेतलंय तसंच आहे, फक्त इकडे पोएटच्या ऐवजी इथे फिलॉसॉफर घेतलंय. तर इथे समथिंग ऑफ फिलॉसॉफर आणि मोर ऑफ पोएट अजिबात नाही, कारण का पोएट कमी आहे, त्यामुळे अर्थातच हेही वाक्य चूक आहे. आणि चौथं, ही इज फिलॉसॉफर ऑर अ पोएट असं तर नाहीच आहे, कारण का वाक्याचा अर्थच चुकतो, त्यामुळे अर्थात हे पण चूक आहे. अर्थात फक्त हे वाक्य बरोबर आहे. मित्रांनो, हेच सांगायचं आहे की फार फास्ट आणि पटकन आपल्याला या राज्यसेवेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्नांची उत्तरं मिळतात. पुढचं बघा, ही सेड लेटस लीव द केस ॲट द स्टेशन. बरोबर आहे मित्रांनो, लेटसचं तिसरं वाक्य आहे की जे MPSCच्या परीक्षेमध्ये यायला लागलं यापूर्वी, म्हणजे 2014च्या आणि 15च्या पूर्वी, 15च्या पूर्वी कधीही लेटसची वाक्य येत नव्हती. आणि लेटसचं वाक्याचं जर तुम्हाला इनडायरेक्ट स्पीच शिकायचं असेल तर मी माझ्या ऑनलाईन कोर्सेसमध्ये लेटसचे 4 प्रकार शिकवलेले आहेत. हे 4ही प्रकार अतिशय महत्त्वाचे आहेत, ते मुद्दामून शिका. नाही तर द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या पुस्तकामधलं लेटसचं इम्परेटिव्ह सेंटेन्स, देअरची सेंटेन्स आणि लेटसचं 4 प्रकार दिलेले आहेत, ते मात्र करून ठेवा, ते महत्त्वाचे आहेत. याचं कारण का सांगतो बघा मित्रांनो, की या परीक्षेमध्ये म्हणजे या परीक्षेमध्ये एक मला तो क्ल्यू मिळालेला आहे की पुढच्या वेळेला लेटस नाही तरी लेटचं कमीत कमी इम्परेटिव्हचं वाक्य पण येऊ शकतं. जर इम्परेटिव्हचं येऊ शकेल तर मग लक्षात ठेवा, लेटचं तुम्हाला वाक्य एखादं म्हणजे जे आज्ञार्थी येऊ शकेल, तर तसंच लेटचं देअरचं वाक्य पण येऊ शकेल आणि हे येण्याची शक्यता आहे. अजूनही लेटचे भरपूर नियम आहेत की ज्याच्यामध्ये हाऊएव्हर सुद्धा वापरलं जाऊ शकतो. हे सगळं नियम आहेत ते मी माझ्या पुस्तकामध्ये द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या पुस्तकात दिलेले आहेत. तरी पण आत्ता परीक्षेपुरतं महत्त्वाचं म्हणजे लेटस आणि इम्परेटिव्ह सेंटेन्स तेवढं तरी कमीत कमी करून ठेवा. आता मित्रांनो, इथे बघा लेटसचं वाक्य आहे. लेटच्या वाक्यामध्ये किंवा लेटसच्या वाक्यामध्ये म्हणजे लेट किंवा लेटस दोन्हीपैकी काहीही असू दे, कळलं का? या 2 वाक्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रपोज आणि सजेस्ट ही 2च, फक्त ही 2च रिपोर्टिंग वर्ब इनडायरेक्ट स्पीच करताना वापरायची असतात. फक्त जर एखादं वाक्य इम्परेटिव्हचं असेल तर मात्र त्याच्यामध्ये तिकडे रिक्वेस्ट वापरलं जाऊ शकतं. तर आता इथे बघा लेटचं वाक्य आहे, एक तर आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रपोज किंवा सजेस्ट बघायचं, हे सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं, कळलं का? इथे बघा सजेस्ट कुठे दिसतंय, फक्त इकडे दिसतंय, बाकी इथे पण नाही, इथे पण नाही आणि इथे आहे, कळतंय? तर आता मित्रांनो एकच लक्षात ठेवा, आता सजेस्टेडच्या नंतर टू लिव्ह घ्यायची गरजच नाहीये, कळतंय? आणि लेटेस्ट जे वाक्य असतं त्याच्यामध्ये बऱ्याचदा, आणि हे प्रश्नपत्रिकेमध्ये मुद्दामून देतात, म्हणजे फक्त MPSCला नाही तर इव्हन CDS मध्ये सुद्धा आजकाल विचारलं जायला लागलंय, तर त्याच्यामध्ये कायम लक्षात ठेवायचं की इथे जे क्रियापद असतं त्याचं जिरंड वापरलं जातं, जे इथे दिसतंय बघा, ही सजेस्टेड लिव्हिंग द केस ॲट द स्टेशन, त्यामुळे हे एकमेव वाक्य बरोबर आहे. इथे बघा टू लिव्ह आहे, टू लिव्ह झालं तर ते इन्फिनिटिव्ह होईल, हे काही इम्परेटिव्ह सेंटेन्स नाही आहे, आज्ञार्थी वाक्य नाही, आज्ञार्थी वाक्यामध्येच असं टू वापरलं जात असतं, कळलं? आणि हेही मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह इंग्लिशच्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे. लक्षात ठेवा, फक्त जिरंड असलेलंच वाक्य घ्यायचं. इथे याच्याऐवजी ही सजेस्टेड दे आर लिव्हिंग असं असलं असतं तरी सुद्धा चाललं असतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे पुढच्या परीक्षांमध्ये कदाचित येताना मुद्दामून तिकडे प्रोनाउन पण टाकून देतील, कळलं का? त्यावेळी ते पॉझेसिव्हच असलं पाहिजे तिकडे, हे मात्र कायम लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे हे वाक्य बरोबर आहे. पुढचं वाक्य हे थोडंसं कन्फ्यूज करणार आहे, ज्यांना कोणाला हा प्रकार माहीत नसेल त्यांना हे समजणार नाही कदाचित, पण मी सांगतोय याच्यामध्ये मित्रांनो, हे जे पर्टिक्युलरली हे जे पूर्ण जे इथे दिसतंय ना तुम्हाला, हे जे आहे ना हे एक मॉडल आहे, मॉडल व्हर्ब आहे. आणि हे जे मॉडल व्हर्ब आहे पर्टिक्युलरली, हे मॉडल व्हर्ब 2 प्रकारचे आहेत आणि त्यांच्यामध्ये प्रकार काय येतो बघा, हॅड बॅटर आणि वुड रादर, अशी ती 2 मॉडेल्स आहेत. मित्रांनो, हे वुड आहे का हॅड आहे आधी सगळ्यात पहिल्यांदा समजलं पाहिजे. आणि ते समजतं कधी माहिती आहे का, इथे जे आहे ना त्याच्यावरनं समजत असतं. म्हणजे इकडे याच्यानंतर जर बेटर असलं असतं तर अर्थातच इथे हॅड नॉट असंच आलं असतं, क्वेश्चन टॅग, हे लक्षात ठेवा. आणि इथे काय म्हणजे इथे रादर दिसतंय, आताच सांगितल्याप्रमाणे इकडे वुड रादर हे सहाय्यकारी क्रियापद आहे. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या पुस्तकामध्ये इन्फिनिटिव्ह वापरला तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसेल. इव्हन मी मॉडेल्सच्या प्रकरणामध्ये सुद्धा, मॉडेल वर्ब्सच्या प्रकरणामध्ये म्हणजे ऑक्झिलरीज आणि मॉडेल वर्ब्स
यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा शेवटी मुद्दामून मी ही दोन तुम्हाला मॉडेल वर्ब्स आहेत ही समजावून दिलेली आहेत. अलीकडे परीक्षेमध्ये हे यायला लागलेलं आहे. हा दुसरा पेपर आहे ज्याच्यामध्ये हे येऊन गेलं. याच्या अगोदर हॅड बेटर सुद्धा येऊन गेलेलं आहे मागच्या वर्षी 2018च्या राज्यसेवेमध्ये. त्यामुळे खास करून या दोन मॉडेल्सकडे लक्ष ठेवा. हळूहळू हे परत परत रिपीट होत राहणार आहे. त्यामुळे हॅड बॅटर आणि वुड रादर हे कायम लक्षात ठेवा. हॅडच्या नंतर बेटर, याच्यामध्ये सुद्धा फ्युचर दिसत असते लक्षात ठेवा. नाहीतर हॅड असल्यामुळे आपल्याला वाटेल हा भूतकाळ आहे, तर हा भूतकाळ नसतो. म्हणजे उद्या टेन्स ओळखायला जर हेच वाक्य आलं तरी तुम्हाला समजलं पाहिजे हॅड बेटरच्या नंतर क्रियापदाचं मूळ रूप वापरलं जातं आणि त्याच्यामध्ये फ्युचर असतं, त्याच्यामध्ये सजेशन असतं, त्याच्यामध्ये ॲडव्हाइस दिलेला असतो. कळलं का? हे पण त्याच्यामध्ये असतं. कळतंय? त्यामुळे दोन खास करून लक्षात ठेवा. त्यामुळे इथं रादर आहे त्यामुळे वुडचंच वाक्य आलं पाहिजे. हे पॉझिटिव्ह म्हणजे वुडंट आलं पाहिजे. ते वुडंट फक्त इथे दिसतंय त्यामुळे हा पर्याय इथे बरोबर आहे. समजतंय? पुढचे वाक्य आहेत, 3 वाक्य दिलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स करून दाखवलेलं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. फक्त मुद्दामून तुमचा वेळ जावा म्हणून पेपर सेटरनी ह्याच्यामध्ये ABC अशी 3 वाक्य दिलेली आहेत. बाकी काही नाही. पण इतकं सोपं आहे. याच्यामध्ये फक्त एका वाक्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं आणि त्याचा रूल पण मी आता तुम्हाला सांगणार आहे. बघा, इट इज अ व्हेरी वंडरफुल ऑपॉर्च्युनिटी. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे इथे सगळी बघा एक्सक्लेमेटरी मार्क दिसतोय तुम्हाला. त्यामुळे इथे दिलेली सगळी जी वाक्य आहेत ना ती अर्थातच कसली आहेत तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आहेत. त्यामुळे हे तर निश्चित की व्हॉट किंवा हाऊ हे तुम्ही वापरणार जे इथे दिसतंय. असल्यामुळे इकडे व्हॉट आलं पाहिजे. त्यामुळे इथे व्हॉट अ वंडरफुल ऑपॉर्च्युनिटी हे बरोबर आहे. थोडक्यात ए सेंटेन्स बरोबर आहे. 2 नंबरमध्ये इट इज व्हेरी काइंड ऑफ यू टू हेल्प हिम लाईक दॅट, ज्या अर्थी इथे इट इजच्या नंतर व्हेरी काइंडच्या नंतर ज्या अर्थी इथे नाऊन नाहीये त्या अर्थी हाऊ काइंड ऑफ यू टू हेल्प हिम लाईक दॅट हे पण बरोबर आहे. त्यामुळे इथे बी पण वाक्य बरोबर आहे. आता तिसरं जे वाक्य आहे दीज आर ऑफल शूज. आता व्हॉट ऑफल शूज ज्या वेळेला ॲडजेक्टिव्हच्या नंतर नाऊन असतं त्यावेळी तिथे व्हॉटच वापरायचं असतं. फक्त आता ह्याच्यामध्ये तुमचं एक कन्फ्युजन होऊ शकतं. तुम्ही जनरली व्हॉटच्या नंतर अ किंवा ॲन आर्टिकल वापरत असता आणि इथे दिलेलं नाही. तर कदाचित असं वाटण्याचा संभव आहे की ए आणि बी बरोबर आहे पण इथे तो पर्याय नसल्यामुळे तुम्ही ते करणार पण नाही आणि त्यामुळे कदाचित तुम्ही हे वाक्य चूक पण देऊ शकता. कळलं का? परंतु अनेक वचन ज्या वेळेला व्हॉटच्या वाक्यामध्ये असतं त्यावेळेला अर्थातच इथे ए किंवा ॲन काही वापरलं जात नाही. तसंच ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन जर असेल तरी सुद्धा व्हॉटच्या नंतर तिथे अ किंवा ॲन वापरलं जात नसतं. हे लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये ह्याच्यावरचं असं वाक्य येऊन गेलंय व्हॉट फन आणि एकदा विदाऊट एक्सक्लेमेटरी मार्क येऊन गेलेलं आहे आणि एकदा नुसतं असं येऊन गेलंय व्हॉट अ फन आणि हे वाक्य अर्थातच चूक आहे. हेही वाक्य चूक आहे कारण का तिथे एक्सक्लेमेशन मार्क नाही. जर एक्सक्लेमेशन मार्क असेल तरच हे वाक्य बरोबर आहे. अशा विविध प्रकारे प्रश्न परीक्षेमध्ये पडत असतात. तर मित्रांनो याच्यामध्ये हे पण वाक्य बरोबर आहे. त्यामुळे ABC बरोबर असलेलं ऑल A, B and C आर करेक्ट हा पर्याय उत्तर येणार आहे. मित्रांनो 2019च्या राज्यसेवेमधली ही पुढची काही ग्रामरची वाक्य बघा. अतिशय सोपे आहेत. म्हणजे मी जे म्हणतो ना की या पेपरमध्ये 40 पर्यंत मार्क मिळाले तर काहीच हरकत नाही. 40 नाही 35च्या वरती तरी इतका हा सोपा पेपर आहे. बघा ना आता हे पुढचे पण याच्या अगोदरचे पण आपण प्रश्न बघितले. फक्त एकच प्रश्नाची डिफिकल्टी म्हणजे डिफिकल्टी नव्हतीच फक्त कन्फ्युज करणार होता. इथे पण तसेच आहे. सगळे सोपे आहेत आणि इमिजिएट आपल्याला उत्तर येऊ शकतं असे आहेत बघा. ही वॉज अफ्रेड टू सी ऑफ लायन्स. आता इथे फक्त मित्रांनो हा जो शब्द आहे ना म्हणजे पर्टिक्युलरली हा जो प्रश्न आहे ना तो कशावरती विचारलाय माहिती का तर तो कलेक्टिव्ह नाउन वरती विचारलेला आहे. म्हणजे कोणत्या प्राण्यासाठी काय ग्रुप असतो म्हणजे कळप ज्याला आपण म्हणतो त्या कळप असेल तर त्याला काय म्हणतात त्याच्यासाठी आहे. मित्रांनो पर्टिक्युलरली अशा वेळेला ना थोडासा कॉमन सेन्स वापरला ना तर आपल्याला लगेच समजतं बघा काय ते. उदाहरणार्थ मी आता इथे तुम्हाला सांगतो एलिमिनेशन पद्धत कशी वापरायची. बघा सीच्या नंतर मेन तर कधीच येऊ शकणार नाही त्यामुळे हे तर चूक आहे. लॉटच्या पूर्वी अ नाहीये त्यामुळे हे चूक आहे. समजतंय का मी काय म्हणतोय ते. त्यामुळे हे चूक आहे. थोडक्यात नुसता लॉट जरी असला असता तरी तो एकच लॉट आहे त्यामुळे तिथे अ असायला पाहिजे होतं. हेही चूक आहे. आणि ग्रुप ऑफ लायन्स आता मात्र हे 2 मधलं एक निवडायचं आपल्याला येत नाही. बस हेच बरोबर असणार. कळलं का? जे त्यातल्या त्यात अवघड आहे ते बरोबर असणार. अर्थात मित्रांनो माहिती तुम्हाला प्राईडचा एक अर्थ अभिमान आहे आणि तसाच दुसरा अर्थ जो आहे तो सिंहाचा जो समूह असतो कळप असतो
त्याला पण प्राईड असं म्हटलं जातं. पुढचं बघा, विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड येणारं उत्तर. ऍडव्हर्ब हे कशा कशाला क्वालिफाय करतं, म्हणजे कुठल्या कुठल्या शब्दांच्या अर्थाचा तो विस्तार करतो. वर्बचा करतो का माहितीच आहे, कारण की ऍडव्हर्ब मध्ये मुळातच वर्ब आहे. अनदर ऍडव्हर्ब करतो हेही माहितीये, आणि ऍडजेक्टिव्ह करतो हेही माहितीये. प्रोनाउनचा आणि ऍडव्हर्बचा काडीमात्रही संबंध नाही. ऍडव्हर्ब हे कधीही प्रोनाउनला क्वालिफाय करू शकत नाही आणि करतही नाही. त्यामुळे अर्थातच इथे ए, बी आणि सी हे बरोबर आहे. इथे काय फक्त दिलेलं आहे की याच्यातलं बघा पर्यायामधलं कुठलं करेक्ट आणि इनकरेक्ट आहे तेवढं द्यायचंय. म्हणजे इथे फक्त येणारे काय, तर डी इज इनकरेक्ट. पुढचा प्रश्न बघा, फिल इन द ब्लँक विथ द कोहेसिव्ह डिव्हाइस. मित्रांनो, कोहेसिव्ह डिव्हाइस जे आहेत ह्याच्यावरती आतापर्यंत महाराष्ट्रातल्या कुठल्याही ग्रामरच्या पुस्तकामध्ये काहीही दिलेलं नाहीये. माझी द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर याचं जे 2011ला मी एडिशन काढलं त्याच्यामध्ये सुद्धा मी मोर ओव्हर वगैरे सारखे अजून असे बरेच कोहेसिव्ह डिव्हाइसेस दिलेले होते. मित्रांनो, यांचा उपयोग संभाषणामध्ये सगळ्यात जास्त असतात आणि परिणामकारकरित्या एका वाक्याचा संदर्भ दुसऱ्या वाक्याला लावून पुन्हा अजून ते वाक्य एका वेगळ्या उंचीला नेण्यासाठी कोहेसिव्ह डिव्हाइसेसचा उपयोग केला जातो. तर मित्रांनो, या कोहेसिव्ह डिव्हाइसेस वरती मी खास प्रकरण माझ्या नवीन द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या फेब्रुवारी 2019च्या एडिशन मध्ये मी दिलेला आहे. कोहेसिव्ह डिव्हाइसेस म्हणजे काय, त्यांचा उपयोग काय होतो आणि अशी जी इम्पॉर्टंट कोहेसिव्ह डिव्हाइसेस जी आहेत ती मी सगळी त्याच्यामध्ये दिलेली आहेत. तर मित्रांनो, या कोहेसिव्ह डिव्हाइसेसचं प्रकरण आहे ते कंजंक्शनच्या नंतर मी एक उपप्रकरण मुद्दामून त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ते मुळातून वाचून काढा, कारण का परीक्षेमध्ये ही तिसरी प्रश्नपत्रिका आहे ज्याच्यामध्ये कोहेसिव्ह डिव्हाइसेस विचारलेले आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे इथे हे कुठलं कोहेसिव्ह डिव्हाइसेस हे विचारलेलं आहे. मित्रांनो, खरं म्हटलं तर हा प्रश्न खूप सोपा आहे. याचं कारण फक्त तुम्हाला इथे सगळीकडे एकच आहे. फक्त काय केलंय बघा, 3 पर्यायामध्ये नॉट विथस्टँडिंग हा शब्द वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेला आहे आणि इकडे अदरवाईज दिलाय. अदरवाईज म्हणजे नाही तर, हे तर आपल्याला बहुत करून माहितीच आहे, कळलं का. पण इथे तो नाही तर, द प्रॉब्लेम इज सिग्निफिकंट वर्ड, म्हणजे नाही तर तो प्रॉब्लेम हा एक खूप महत्वाचा आहे. नॉट विथस्टँडिंग हेच फक्त इथे बरोबर आहे. आणि नॉट विथस्टँडिंग हे कधी पण हे असं लिहिलं जात असतं, म्हणजे एकत्र लिहिलं जात असतं. नॉट विथस्टँडिंग चालणार नाही किंवा नॉट विथस्टँडिंग चालणार नाही. तर नॉट विथस्टँडिंग हे असा एकच शब्द आहे, तो तसाच्या तसा लिहिलेला असला पाहिजे. हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आणि एमपीएससीच्या इतिहासामध्ये म्हणजे मी असं म्हणेन की 1984 पासून 2019ची ही प्रश्नपत्रिका, तर यामधल्या कुठल्याही प्रश्नपत्रिकेमध्ये आजपर्यंत हा रूल आला नव्हता. तुम्ही बघाल तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही इंग्लिशच्या पुस्तकामध्ये हा रूल दिलेला नाहीये. मित्रांनो, परीक्षा 13 जुलै 2019ला झालेली आहे आणि मी जे तुम्हाला सांगतो की मी पुस्तक खूप अपडेटेड केलंय. माझं पुस्तक ह्याच्या पूर्वीच आहे, म्हणजे फेब्रुवारी 2019चं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, सगळ्यांना कंडिशनल सेंटेन्सेस मध्ये फक्त 4च रूल माहिती आहेत आणि सगळेजण त्या 4 रूल वरतीच लेक्चर देतात, त्या 4 रूल वरतीच आपणही अभ्यास करतो. पण ज्यांनी माझं द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर पुस्तक हे वापरलेलं आहे त्यांना दिसेल की जुन्या पुस्तकामध्ये सुद्धा मी त्याचे अजून 2 वेगळे नियम दिले होते, फॉर्टिटस कंडिशन म्हणून आणि इन केस असे 2 कंडिशन जी मी दिली होती तीही तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, याच्या अगोदर झालेली माझी जी एडिशन आहे फेब्रुवारी 2019ची, याच्यामध्ये इफच्या नंतर सिंपल फ्युचर कधी वापरतात आणि वुड कधी वापरतात याचे मी 3 एक्स्ट्रा रूल दिलेले आहेत. आता मित्रांनो, हे रूल मी का दिले याचं कारणच फक्त एवढं आहे मित्रांनो, की माझा जो काही प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आहे, म्हणजे 1984 पासून 2019 पर्यंतच्या जेवढ्या पण प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आहे, या सगळ्या प्रश्नपत्रिकांच्या अभ्यासामध्ये आणि ज्या वेळेला मी त्या प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस करत असतो आणि एक्सप्लेनेशन देत असतो त्यावेळेला मला समजतं की पेपर सेटर नेमके आता कुठल्या दिशेने चाललेत आणि ह्याच्या पुढे ते आता कोणता प्रश्न विचारतील. त्यामुळे मी फेब्रुवारी 2019च्याच माझ्या एडिशन मध्ये हा नियम देऊन ठेवला होता. किंबहुना जर तुम्ही त्याच्यामध्ये वाक्य जर बघितलं ना तर 95% वाक्य सेम आहे. हे जे दिलेलं आहे ना इथे, असंच्या असं वाक्य तुम्हाला 95% हे असं वाक्य तुम्हाला तिथे दिसेल. माझं ज्या वेळेला मी हे एडिशन, माझी ही जी फेब्रुवारी 2019ची एडिशन ज्यावेळेला मी अपडेट केली त्यावेळेला मी त्या पुस्तकांमधनं
अभ्यास करून त्याच्यामधले कुठले कुठले रूल आता येऊ शकतात असे मी नवीन रूल्स पूर्णपणे फेब्रुवारी 2019च्या माझ्या एडिशन मध्ये टाकलेले आहेत. द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर याचं ग्रीन कव्हर असलेलं जे पुस्तक आहे ते सगळ्यात लेटेस्ट पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये हा तर रूल आहेच, याच्यावर अजूनही काही वेगळे रूल दिलेले आहेत. आता मित्रांनो आपण ह्याच्याकडे जाऊया. मित्रांनो, ज्या वेळेला एखाद्याच्या मनामध्ये इच्छा नसते काही सांगायची, बरोबर आहे, म्हणजे समजा माझ्या मुलीची किंवा माझ्या मुलाची इच्छा नाहीये मला काहीतरी, किंवा त्यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाला त्यांना अमुक अमुक काहीतरी पाहिजे, कळलं का, पण त्यांना हे मला सांगण्याची इच्छा नाहीये. आणि मग इच्छा नसताना म्हणजे त्याची इच्छा नाही म्हणजे ते अर्थात मला सांगणार नाहीयेत, आणि ज्यावेळेला ते मला असं सांगत नाहीत त्यावेळेला नंतर ज्यावेळेला त्यांचा वाढदिवस येतो त्यावेळेला मला समजतं की त्यांना असं असं पाहिजे होतं आणि मी तर त्याच्या विरुद्ध काहीतरी गिफ्ट आणलंय किंवा काही पण जे काय असेल ते आणलंय. त्यावेळेला मी हे असं वाक्य म्हणत असतो की अरे त्याला सांगण्याची इच्छा नाही, तर त्याने मला अगोदर सांगितलं असतं त्याला काय पाहिजे तर मी ते आणलं असतं. तर हा जो प्रकार आहे हा प्रकार ज्यावेळेला असतो म्हणजेच तिथे बघा अनविलिंग दिलेलं आहे. समोरच्याची इच्छा ज्या वेळेला नसते तुम्हाला काहीतरी सांगण्याची आणि तुम्हाला जर असं एखाद्या व्यक्तीला सांगायचंय की बाबा त्याने जर मला हे पहिलं सांगितलं असतं ना तर मी असं केलं असतं. आणि मित्रांनो या ठिकाणी इफच्या नंतर वुडच वापरलं जात असतं. आता मित्रांनो इथे वाक्य काय दिले ते बघा आणि या संपूर्ण वाक्य जर बघितलं तर याचा अर्थ समजून घ्या. बघा मी आता जो सांगितलेला अर्थ तोच इथे आहे. टॉम इज अनविलिंग टू टेल मी, म्हणजे टॉम मला सांगण्याची म्हणजे टॉमला मला सांगण्याची इच्छा नाही. इफ यू वुड टेल मी, जर त्यांनी मला ते सांगितलं असतं, कळतंय, व्हॉट ही वॉन्ट्स त्याला काय पाहिजे, फॉर हिज डिनर त्याच्या जेवणामध्ये त्याला काय पाहिजे हे जर त्यांनी सांगितलं असतं तर आय वुड हॅव कुक्ड इट फॉर हिम, तर मी त्याच्यासाठी ते शिजवलं असतं किंवा बनवलं असतं. परीक्षकांनी काय विचारले बघा, द अप्रोप्रिएट पेअर फॉर द अंडरलाईन वर्ड्स, आणि हे ते दोन वर्ड्स आहेत ते त्याने अंडरलाईन केलेले आहेत. काय, वुड टेल असलेलं आणि वुड हॅव कुक्ड असलेलं. मित्रांनो आपल्याला माहितीये वुड हॅव असेल तर आपण फक्त इकडे हॅड घेत असतो. मग आता इकडे हॅड फक्त आपल्याला इकडे दिसतंय बघा, समजतंय. आता होतं काय मित्रांनो बघा, इकडे सिंपल प्रेझेंट आणि इकडे वुड आहे, इकडे वुड आहे आणि इकडे काय ते माहित नाही पण हे वुडच आहे हे तुम्हाला सांगतो मी. इकडे विल आहे, इकडे वुड हॅव आहे. मित्रांनो एवढं तर आपल्याला समजतं की ह्याच्यामधलं सगळं चूक आहे. याचं कारण का बघा, आतापर्यंत आपल्याला जे काही 4 नियम माहिती आहेत त्या 4 नियमांप्रमाणे आपल्याला काय काय माहितीये बघा. तर पहिल्या रूल मध्ये दोन्हीमध्ये सिंपल प्रेझेंट असतं, दुसऱ्या रूल मध्ये सिंपल प्रेझेंट आणि सिंपल फ्युचर असतं. मी हा नियम अजिबात शिकवत नाही, याच्याऐवजी मी नेहमी सांगत असतो की इकडे फक्त प्रेझेंट आणि फ्युचर असतो. त्याच्यानंतर तिसरा रूल आहे, याच्यामध्ये इफच्या नंतर सिंपल पास्ट असतं आणि मग नंतर शुड, वुड, कुड किंवा माइट असतं. हा तिसरा रूल आहे. आणि चौथ्या रूल मध्ये काय असतं तर ह्याच्या नंतर इफच्या नंतर इकडे परफेक्ट पास्ट असतं आणि यांच्या पुढे सगळं शुड हॅव, वुड हॅव, कुड हॅव, माइट हॅव वगैरे असतं. त्यामुळे ज्यांना हे 4 रूल पक्के माहिती आहेत त्यांनी हा कुठलाही पर्याय निवडला नसेल किंवा त्याला असं वाटलं असेल नाही चुकीचा आहे हा प्रश्न कॅन्सल होईल असंही वाटलं असेल. नसेल वाटलं तर चांगलं आहे. पण आता नियम काय आहे तर आता तुम्हाला जे मी सांगितलं की एखाद्याची अनिच्छा असताना ज्या वेळेला तो आपल्याला काही सांगत नाही त्यावेळेला आपल्याला जर ते पुन्हा सांगायचं असेल की बाबा त्याने जर असं केलं असतं तर मी नक्कीच असं केलं असतं, ते जे वाक्य आहे त्या अर्थाचं वाक्य असताना इफच्या नंतर नेहमी वुड असतं आणि त्याच्या नंतर सुद्धा नेहमी वुडच असतं आणि ते हे वाक्य आहे. म्हणून इकडे फक्त इफ ही वुड टेल मी आय वुड कुक इट, जर त्यांनी मला ते सांगितलं असतं तर मी नक्कीच तसं केलं असतं. तर अशा प्रकारे ही कंडिशन तयार होते. बाकी तुम्हाला माहिती आहे मित्रांनो ही तर कंडिशन चालणारच नाही कारण का सिंपल प्रेझेंट नंतर इकडे सिंपल फ्युचर पाहिजे त्यामुळे हे तर अजिबात चालणार नाही. हॅड असतं त्यावेळेला इकडे वुड हॅव असतं त्यामुळे हेही चालणार नाही, हेही तुम्हाला समजतं. आणि इकडे इफच्या नंतर सिंपल फ्युचर कधीही लागत नाही एवढं आपल्याला निश्चित माहिती आहे. तर आता मित्रांनो मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की अशा इफच्या 2 कंडिशन आहेत की ज्याच्यामध्ये इफच्या नंतर सिंपल फ्युचर वापरतात आणि त्या 2 कंडिशन मुळापासून समजून घेण्यासाठी मित्रांनो द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर याच्यामधलं कंडिशनल सेंटेन्सचं प्रकरण बघा, कळतंय. तर त्यामुळे इथे हे बरोबर पाहिजे. आता मित्रांनो ह्याच्या पुढचं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये काय विचारले बघा, इनकरेक्ट यूज ऑफ आर्टिकल्स, म्हणजे कुठल्या आर्टिकलचा म्हणजे
आर्टिकलचा उपयोग इनकरेक्ट कोणत्या वाक्यात केलेला आहे आणि त्यासाठी 2 वाक्य दिले आहेत. अर्थात मित्रांनो हे पण सगळ्यात सोपं वाक्य आहे. बघा मित्रांनो काय आहे ते बघा. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाक्य समजल्यानंतर आर्टिकलचे रूल्स तर माहित असलेच पाहिजेत, पण त्याच्याबरोबर ते वाक्याचा अर्थ काय हे जर समजलं तर रूल पटकन समजतो. जसं बघा माणूस हा मर्त्य आहे म्हणजे हे जनरल सेन्सचं वाक्य आहे. तसंच गोल्ड इज प्रेशियस मेटल याच्यामधला गोल्ड हा पण जनरल सेन्सने वापरलेला आहे आणि तो मटेरियल नाउन म्हणून वापरलेला आहे. एवढं एकदा नीट समजलं तुम्हाला की जनरल सेन्सच्या पूर्वी कधीही कोणतंही आर्टिकल वापरत नाही. त्यामुळे हे वाक्य नुसतं एवढंच पाहिजे होतं, मॅन इज मॉर्टल. आणि पुढचं जे वाक्य आहे गोल्ड इज प्रेशियस मेटल याच्यामधलं हे बरोबर आहे. याचं कारण का तर अनेक मौल्यवान धातू आहेत त्याच्यामधला हा पण आहे म्हणून इकडे बरोबर आहे. परंतु गोल्ड म्हणजेच सोनं हा धातू म्हणून म्हणजे मटेरियल नाउन म्हणून इकडे वापरलेलं आहे आणि ह्याचा उपयोग इकडे गोल्ड म्हटल्यानंतर एकूण एक सर्वसाधारण सोनं की जे जगामध्ये सगळीकडे आहे म्हणून इथे पण हे पण जनरल सेन्सने आलेलं आहे. त्यामुळे इथे द ची आवश्यकता नाही. म्हणजे थोडक्यात दोन्ही वाक्य चूक आहेत. त्यामुळे इथे काय बघा इनकरेक्ट यूज ऑफ आर्टिकल्स कुठे आहे तर दोन्ही वाक्यांमध्ये आहे. समजते ना, हे पण वाक्यामध्ये इनकरेक्ट आहे आणि याही वाक्यामध्ये इनकरेक्ट आहे. त्यामुळे उत्तर हे पाहिजे, हे नीट लक्षात ठेवा. नाहीतर तुम्ही काय कराल माहिती का, नुसतं दोन्ही वाक्य चुकीचे आहेत म्हणजे बरोबर कुठलं नाही म्हणून याला द्याल. म्हणून अशा प्रकारचा ज्या वेळेला प्रश्न असतो त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा तिथे कधी पण मार्किंग करून घ्या. मला माहिती आहे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही, पण सावधगिरीची सूचना जे कोण प्रथमच परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी मी मुद्दामने सांगतोय. तर पेपर मधला पुढचा प्रश्न बघा. परत अतिशय सोपा प्रश्न आहे, फक्त विचारताना वेगळ्या प्रकारे. फक्त क्लॉजच्या इकडे काय दिलंय वर्ष करेक्ट कॉम्प्लेक्स व्हर्जन असं दिलं फक्त, बाकी काही नाही. थोडक्यात इथे आपल्याला कॉम्प्लेक्स सेंटेन्स कुठले आहेत तेच ओळखायचं आहे. अर्थात दिलेली सगळी वाक्य कॉम्प्लेक्स सेंटेन्सच आहेत. पण मी जे सतत म्हणत असतो ना की तुम्हाला मराठी समजलं ना तर तुम्हाला इंग्लिशमध्ये 5-6 मार्क असेच वाढतील, ते ह्याही प्रश्नामध्ये दिसतं. दुसरं सगळ्यात महत्वाचं काय ते बघा मित्रांनो, या सो दॅटचा अर्थ आहे ना तो तुम्हाला एकदम व्यवस्थित माहिती असला पाहिजे. या सो दॅटचा अर्थ आहे जेणेकरून ज्या योगे किंवा ज्यामुळे असा त्याचा अर्थ येतो, बरोबर आहे. आणि या सो दॅटचा सगळ्यात महत्वाचा नियम आहे आणि तो काय नियम आहे तो बघा, म्हणजे त्याच्यावर लगेच तुम्हाला उत्तर समजेल की ज्या वेळेला म्हणजे सो दॅटच्या पूर्वीचं वाक्य अर्थात मेन क्लॉज हा ज्या वेळेला प्रेझेंट मध्ये असतो त्यावेळेला इकडे नेहमी कॅन किंवा मे वापरायचं असतं. बस एवढा एक जरी नियम माहिती झाला तर तुम्हाला समजेल की मग आता इथे जर पास्ट असेल तर इथे कुठला आला पाहिजे तर कुड किंवा माईट आला पाहिजे. बस हा मेन रूल जो आहे, कळलं का. हा रूल एकदा जर समजला, माझ्या पुस्तकामध्ये मी कंजंक्शनच्या रूल मध्ये हा रूल दिलेला आहे. बघा मित्रांनो, सो दॅटच्या नंतर विल चालेल का तर अजिबात नाही चालणार. सो दॅटच्या नंतर माईट चालेल, बरोबर देऊया. बाकी विल चालणार नाही आणि इकडे माईट आहे हे पण बरोबर आहे. पण आता मित्रांनो इथे फक्त प्रेझेंट आणि पास्टच पाहिजे. त्यामुळे इकडे बघा, आता इकडे पास्ट आहे म्हणून हे चूक, इकडे पास्ट आहे आणि इकडे माईट आहे म्हणून हे बरोबर. हॅड टू पास्ट जरी असला तरी मॉडेल इकडे कधीच वापरलं जात नाही, मॉडेल वर्ब आहे. आणि फ्युचर तर अजिबात चालणार नाही. थोडक्यात फक्त 2 नंबरचं वाक्य बरोबर आहे. त्यामुळे एकतर एलिमिनेशन पद्धतीने किंवा या पद्धतीने असं माहित असलं पाहिजे. फक्त सो दॅटचा क्लॉज जो आहे हा पर्पजचा क्लॉज आहे, म्हणजे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज असं त्याला म्हणतात. आणि ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज मध्ये मात्र इथे नेहमी प्रेझेंट किंवा पास्टच असतो, कारण का ह्याच्यावरनं ही क्रिया करण्याचा हेतू काय आहे ना ते इथे पुढे समजत असतं, कळतंय. त्यामुळे ही क्रिया का आहे ते, मग आता ही क्रिया आम्ही का करू असं कधीच नाही, करतो का तर ते ह्याच्यासाठी असं म्हणून ते सांगायचं असतं. म्हणून तो ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज मध्ये पहिलं प्रेझेंट किंवा पास्ट आहे का ते बघायचं आणि मग त्याच्यानंतर पुढचं वाक्य जे आहे ते त्याप्रमाणे कॅन कुड किंवा मे माईट याच्यामध्ये असतं. आता हे जे दुसरं वाक्य आहे हे थोडंसं कन्फ्युजिंग आहे, पण ज्याचं इंग्लिशचं रिडिंग आहे ना थोडंफार किंवा ज्यांनी इंजिनिअरिंग केलेलं आहे किंवा ज्यांचं डॉक्टरचं बॅकग्राऊंड आहे, म्हणजे थोडंसं इंग्लिशमध्ये ज्यांचा अभ्यास झालेला ना त्यांना मात्र हे वाक्य समजू शकतात. तरी पण जिरंट या टॉपिक वरती किंवा जिरंटच्या नियमावरती हा प्रश्न आहे. म्हणजे कुठे जिरण वापरायचं आणि कुठे इन्फिनिटिव्ह वापरायचं असे ते 2 रूल जे आहेत, म्हणजे इन्फिनिटिव्ह आणि जिरण या टॉपिक वरती हा प्रश्न विचारला गेलेला आहे.
याच्यापूर्वी फक्त एकदा अजून अशा प्रकारे थोडासा अवघड प्रश्न विचारला गेला होता, त्याच्यानंतर हा दुसरा प्रश्न आहे, हा या प्रकारे विचारला गेला आहे. मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये काय आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. प्रिपोजिशनच्या नंतर नेहमी क्रियापदाला आयएनजी असतं, हा पहिला रूल आहे. आणि दुसरा रूल असा आहे की जो इथे ऍप्लिकेबल नाहीये, आणि तो आहे की ज्या वेळेला पॉझेसिव्ह नाउन्स तुम्हाला दिसतात, मग ती पॉझेसिव्ह प्रोनाउन्स असू दे, नाहीतर पॉझेसिव्ह कॉमन नाउन्स असू दे, नाहीतर पॉझेसिव्ह प्रॉपर नाउन्स असू दे, कळते, ते जर असतील तर त्याच्यानंतर नेहमी क्रियापदाला आयएनजी लागतं. अर्थात तो दुसरा नियम इथे ऍप्लिकेबल नाही, तो पहिला रूल हा. आणि दुसरा रूल काय, तर तुम्हाला हे समजलं पाहिजे की कुठल्या क्रियापदांच्या नंतर प्रिपोजिशनची आवश्यकता असते, आणि अजून एक रूल सगळ्यात महत्वाचा म्हणजे कुठल्या क्रियापदांच्या नंतर नेहमी इन्फिनिटिव्ह वर्ब्स वापरली जात असतात, असे ते दोन रूल आहेत. आता मित्रांनो, यातले जे पहिलं वाक्य, आय टेक प्राईड टू सर्व माय कंट्री, तर मित्रांनो ऍक्च्युली फ्रेज आहे ना, टू टेक प्राईड इन, अशी ती फ्रेज आहे. सांगायचं एवढंच आहे की इथे प्रेपोजिशन आलं पाहिजे, इकडे इन्फिनिटिव्ह वापरून उपयोग नाही, त्यामुळे आय टेक प्राईड इन सर्विंग असं यायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात हे इनकरेक्ट आहे, आणि आपल्याला इकडे विचारलंय काय, तर इनकरेक्ट सेंटेन्स ओळखायचं आहे, म्हणजे उत्तरामध्ये ए आलंच पाहिजे. मग आता ए कुठे कुठे आहे तेवढं फक्त आधी बघायचं. तर ए इथे आहे आणि इथे आहे, म्हणजे हे दोन पर्याय तर आता आपल्यासाठी बाद झालेले आहेत, कळतंय. बर, आता दुसरं बघा, ऍडिक्टेडच्या नंतर नेहमी टूच असतं, आणि टू असल्यानंतर तिकडे इन्फिनिटिव्ह न घेता, कारण का हे ऍडिक्टेड टू हे इथे प्रेपोजिशन म्हणून आहे, इन्फिनिटिव्ह साठी, म्हणजे टू इन्फिनिटिव्ह आहे ते नाहीये. ते इन्फिनिटिव्ह तुम्हाला प्रकार माहिती आहेत, एक तर एका इन्फिनिटिव्हला ज्याला म्हणतात विथ टू, आणि एक असतं विदाउट टू. विदाउट टू इन्फिनिटिव्हलाच बेअर इन्फिनिटिव्ह असं पण म्हटलं जातं. हे सगळे नियम आपण आपल्या बॅच मध्ये सगळं शिकलेलो आहोत. सांगायचं फक्त एवढंच आहे की या टू च्या नंतर इथे आयएनजीच पाहिजे. असंच मित्रांनो एक अशाच प्रकारे फसवी एक फ्रेज आहे, व्हर्बल फ्रेज, आणि ती आहे लुक फॉरवर्ड टू. ही पण खास करून लक्षात ठेवा, ओघाओघाने आलं म्हणून मी सांगतोय. तर या लुक फॉरवर्डच्या नंतर हे जे टू आहे हे इन्फिनिटिव्ह व्हर्ब साठी नाहीये, कळलं का. हे जे आहे ना, हे टू इथे प्रेपोजिशन म्हणून आलेलं आहे, आणि ह्याच्यानंतर सुद्धा नेहमी क्रियापदाला आयएनजीच लागते, लक्षात ठेवा. जसं मी नुसतं असं म्हटलं, आय एम लुकिंग फॉरवर्ड टू मीट यू, तर टू मीट यू नाही, इथे मीटिंग झालं पाहिजे, एवढं फक्त समजलं पाहिजे, कळलं का. तर अशा प्रकारे हे जिरणचे हे दोन रूल इथे आहेत. आता सी वाक्य बघा, सी वाक्यामध्ये पण असंच दिलंय, इकडे टू सर्व दिलंय, इकडे मात्र मुद्दामून पेपर सेटरनी काय केलंय बघा, तर प्रेपोजिशनच्या नंतर आयएनजी घालून दिलेलं आहे, कळते का. म्हणजेच आता इथे मात्र यू आर फॉर्च्युनेट इन हॅव्हिंग अन इंटेलिजंट अँड ओबिडियंट सन, हे मात्र वाक्य बरोबर आहे. थोडक्यात इथे फक्त ए आणि बी चूक आहे, मग ते ए आणि बी चूक आहे ते इथे दिलेलं आहे, त्यामुळे हे पर्यायानं उत्तर आहे. हा थोडासा एक कन्फ्युजिंग आणि थोडासा वेगळ्या लेवलचा प्रश्न आहे. ऍक्च्युली जिरंड आणि इन्फिनिटिव्ह हे दोन प्रकरणच अशी आहेत की ह्याच्यामध्ये जिरंडचा पार्ट जो पर्टिक्युलरली आहे थोडासा लक्षात ठेवण्याला थोडासा म्हणजे कटकटीचा वाटेल तुम्हाला, पण मास्टर की टू इंग्लिश ग्रामर मध्ये मी असे काही वर्ब्स दिलेले आहेत की ज्यांच्यापुढे नेहमी जिरंड वापरला जातो, ती मात्र जरा नीट बघून ठेवा, बाकी सोपं आहे. पुढचं बघा, हे पण वाक्य एकदम सोपं आहे, आणि ह्याच्यामध्ये काय विचारले बघा, इनकरेक्ट सेंटेन्सेस विचारलेलं आहे. आता मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की तुम्ही टॉपिक वाईज अनालिसिस असलेलं पुस्तक हे नेहमी वापरता. म्हणजे प्रेपोजिशन असेल तर सगळी प्रेपोजिशनची वाक्य, जिरंड असेल तर सगळी जिरंडची वाक्य, इन्फिनिटिव्ह असेल तर इन्फिनिटिव्हची वाक्य. पण मुळात मित्रांनो आधी हे वाक्य वाचल्यानंतर मुळात समजलं पाहिजे वाक्य कशासाठी वापरलंय, कळलं का. बघा तुम्ही तुमच्या अनालिसिसच्या पुस्तकामध्ये हे जिरंड किंवा इन्फिनिटिव्ह साठी दिलंय किंवा नाही ते असो, मला फक्त सांगायचंय कशासाठी, तर ही जी पुढची जी आहेत ना तीन वाक्य, ही तीन वाक्य पण अशीच आहेत, आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा रूल आहे. आणि तो कसा आहे तो आता तुम्ही बघा, तुम्हालाही माहिती आहे ते बघा. द वेजेस ऑफ सिन आर डेथ. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे वेजेस हे मोबदला, वेतन किंवा बरोबर ना, असं ज्या वेळेला आहे. त्यामुळे इथे तुम्हाला हे दिसताना जरी अनेक वचन दिसलं तरी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की इथे इजच वापरलं जातं. माहितीये मित्रांनो, न्यूज, वेजेस सारखे अशी जी काही नाउन्स आहेत त्यांच्यासाठी नेहमी एकवचनच वापरलं जातं. तर तो रूल इथे आहे. म्हणजे हा प्रश्न जो आहे ना तो कशावरती विचारलेला आहे, तर नाउन आणि त्याप्रमाणे असलेलं वर्ब कुठलं वापरायचं. पण मित्रांनो दुसरं वाक्य बघायला तर तुम्हाला लगेच समजेल
की हे वाक्य जे आहे ना ते ऍडजेक्टिव्ह साठी विचारलंय. याचं कारण का बघा, वर्कचं कधी अनेक वचन होत नाही आणि त्याच्यापूर्वी कधी मेनी वापरलं जात नाही. म्हणजे इकडे आय हॅव मच वर्क असं पाहिजे. त्यामुळे हे तर खूप सोपं आहे समजायला, बरोबर ना. आय हॅव मच वर्क टू डू, नॉट मेनी वर्क्स, बरोबर आहे. त्याच्यानंतर एक तिसरं वाक्य आहे मित्रांनो, हे वाक्य आहे ना ते प्रेपोजिशन या टॉपिक वरती विचारलेलं आहे. बघा, एक नाउन, दुसरं ऍडजेक्टिव्ह आणि तिसरं आहे प्रेपोजिशन. तर तिसरं वाक्य प्रेपोजिशन बाबत विचारलेलं आहे आणि टू मेक फ्रेंड विथ अशी ती फ्रेज आहे, कळलं का. त्यामुळे इथे विथ हे बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात इनकरेक्ट सेंटेन्सेस कुठले आहेत बघा, तुमची ए आणि बी, कळतंय का. म्हणजे पर्याय 2, समजतंय. त्यामुळे हे अर्थातच उत्तर येणार आहे. पुढचं अतिशय सोपं असं इनडायरेक्ट स्पीच मधलं वाक्य विचारलेलं आहे. डायरेक्ट स्पीचचं वाक्य पण किती सोपं आहे बघा. ही सेड आय वॉज रायटिंग लेटर्स, बरोबर आहे. ज्या अर्थी इथे तुम्हाला कंटिन्युअस पास्ट दिसतोय त्यावेळी याचा परफेक्ट कंटिन्युअस पास्ट करायचं हे तर तुम्हाला सहज समजतं. आणि इथे ही आहे त्यामुळे इकडे समजतंय ना. मग आता परफेक्ट कंटिन्युअस पास्टचं कुठलं वाक्य जर तुम्ही बघितलं तर ह्याच्याशिवाय दुसरं कुठलं वाक्यच नाहीये. बाकी हे पण बरोबर आहे, असणारच ना, कुठला तरी एकच पर्याय बरोबर असतो. त्यामुळे नुसतं एवढं जरी समजलं तरी पटकन म्हणजे विदिन फ्रॅक्शन ऑफ 2-3 सेकंद सुद्धा खूप झाली उत्तर ओळखायला. एवढी सोपी प्रश्नपत्रिका राज्यसेवेची देण्यात आली होती, कळते का मित्रांनो. ज्यांना कोणाला मागच्या वर्षी इंग्लिशमध्ये कमी मार्क्स पडले असतील ना तर मी त्यांना खरंच म्हणेन तुमचं बॅड लक आहे, बॅड लक. इतकी सोपी प्रश्नपत्रिका राज्यसेवेसाठी यापूर्वी कधीही आली नव्हती. आणि परत तुम्ही बघितलं ग्रामर किती मार्काचं आहे, कळलं का. कारण मित्रांनो आता तरी कमीत कमी सावध व्हा, कळलं का. मुद्दामून ग्रामरचा क्लास करा, कळलं का. तो ऑनलाईन असू दे नाहीतर ऑफलाईन असू दे, आपल्याला फक्त मार्क्स मिळवण्याची कारण आहे, कळलं का. तेच 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 रिपीटेडली तुम्ही कितीही वेळा ऐकून तुम्ही तुमचं ग्रामर पक्क करू शकता. आणि ते जर करायचं असेल तर ऑनलाईनला पर्याय नाही. मित्रांनो डिफिकल्टी लेवल जास्त असलेले जे प्रश्न आहेत त्याच्यामधला हा एक प्रश्न आहे आणि याच्यानंतर अजून एक पुढे प्रश्न आहे तो आहे. बाकी आतापर्यंत आपण बघितले जे 2 कन्फ्युजिंग होते, एक मगाशी जिरंड आणि याच्यावरचा बघितला. तर मित्रांनो सांगायचं काय, आता ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा जो प्रश्न आहे याची डिफिकल्टी लेवल जास्त आहे असं मी ज्यावेळी म्हणतो त्यावेळी ते का म्हणतो त्या आधी पहिल्यांदा ऐकून घ्या की आतापर्यंत प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलंय बघा करेक्ट पॅसिव्ह फॉर्म कुठला आहे, समजतंय ना. करेक्ट पॅसिव्ह फॉर्म कुठला आहे त्यासाठी वरती एक ऍक्टिव्हचं वाक्य दिलेलं आहे. पण मित्रांनो आतापर्यंत जी काही वाक्य परीक्षेमध्ये येत होती ती कशी होती बघा, एकच वाक्य दिलं जायचं ते पण सिंपल सेंटेन्स, कळतंय. हा एका प्रश्नपत्रिकेमध्ये कॉम्प्लेक्स सेंटेन्स सुद्धा पॅसिव्ह करायला येऊन गेलेलं आहे. म्हणजे व्हॉट यू कॅनॉट क्युअर यू मस्ट एंड्युअर असं एक ऍक्टिव्ह व्हॉइसचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स मधलं एक वाक्य यापूर्वी एका प्रश्नपत्रिकेमध्ये येऊन गेलं होतं. आणि त्याच्यानंतरचं हे दुसरं वाक्य असं आहे. आणि हे जे वाक्य आहे ना हे कॉम्प्लेक्स वाक्य नाहीये, परंतु हे वाक्य आहे ना कॉम्प्लेक्स नसलं तरी थोडंसं गुंतागुंतीचं आणि क्लिष्ट वाक्य की पॅसिव्ह हे कसं करायचं. म्हणून मित्रांनो सांगतो मी नेहमी प्रत्येक वेळेला जे तुम्हाला सांगत असतो की मित्रांनो ऍक्टिव्हचं पॅसिव्ह, पॅसिव्हचं ऍक्टिव्ह असं बघत बसू नका. ऍक्च्युअली ना तुम्हाला पॅसिव्ह हे आणि ऍक्टिव्ह हे क्रियापदाची रूप आहे ते समजलं पाहिजे. पण नुसती ती क्रियापदाची रूप आहे हे पण समजून फायदा नाही. तर त्याच्याबरोबर जे काही वाक्य आहे त्या वाक्याचा अर्थ तुम्हाला नीट व्यवस्थित समजला पाहिजे. आणि तो जर अर्थ तुम्हाला नीट समजला ना तर मित्रांनो मी खरंच तुम्हाला सांगतो हे असल्या प्रकार ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करा, पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करा ही शिकण्याची आवश्यकता नसते. बेसिक जरी तुम्हाला माहित असेल ना तरी सुद्धा तुम्हाला हे यायला लागेल. पण बेसिक माहित असणं आणि बेसिक येणं आणि बेसिक समजणं याच्यामध्ये फरक आहे. बेसिक अनेक जणांना माहित असतं पण बेसिक येत नसतं. म्हणजे फक्त घोकमपट्टी करून फक्त असं सिंपल पासचं करत असताना असं करायचं, हे करत असताना तसं करायचं एवढंच फक्त माहित असतं. पण ज्याला पॅसिव्ह समजतं येतं त्याला मात्र हे उत्तर लगेच समजेल. आणि परत मित्रांनो सांगतो याच्यामध्ये ना 2 प्रकार दिलेले आहेत. एक तर आहे ना ते म्हणजे जिरंडचं पॅसिव्ह दिलेलं आहे. याच्यामध्ये एकामध्ये जिरंडचं पॅसिव्ह दिलंय आणि एकामध्ये एक सिंपल वाक्य आहे आणि ते पण पॅसिव्ह करायचंय असं दिलेलं आहे. तर थोडक्यात इकडे कसं आहे माहितीये का, एक फ्रेज आहे त्याच्यामध्ये एक क्रियापद आहे जे जिरंड आहे आणि ते पॅसिव्ह करायचंय. आणि दुसरं जे आहे ते क्लॉज आहे आणि तो क्लॉज आहे तो सरळ सरळ सिंपल पास्ट ऍक्टिव्ह व्हॉइसचा आहे आणि तो क्लॉज पण पॅसिव्ह करायचा. असं 2 प्रकारे दिलेलं आहे. मित्रांनो द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर हे माझं पुस्तक मी म्हणून जे सतत म्हणत असतो की इतकं परफेक्ट पुस्तक आहे ना प्रत्येकाला अभ्यास करण्यासाठी. कारण का जिरंडचं पॅसिव्ह कसं करायचं हे फक्त माझ्या
पुस्तकात मी दिलेलं आहे, बाकी कोणत्याही पुस्तकामध्ये जिरंडचं पॅसिव्ह दिलेलं नाही. तुम्ही वाचून बघा, तुम्हाला समजेल. आता ते पॅसिव्ह काय असतं, जिरंडचं पॅसिव्ह, हेही तुम्हाला कदाचित माहिती असेल, नसेल माहिती तर बघा. आता आपण इकडे बघूया. तर मित्रांनो इथे बघा, आता आपण बघितलेलं आहे बघा, याच्या पूर्वीच एक प्रश्न बघितला, त्याच्यामध्ये जिरंड आणि इन्फिनिटिव्ह वरती वाक्य विचारली होती. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं बघा की प्रेपोजिशन नंतर नेहमी क्रियापदाचं आयएनजी रूप असतं, म्हणजे जिरंड असतं. बघा मित्रांनो इकडे काय आहे, हे प्रेपोजिशन आहे, इथे जिरंड आहे, कळलं का? इथे ह्याचं पॅसिव्ह करायचं आहे. ते का करायचंय माहिती का? कारण का इथे हे सकर्मक क्रियापद आहे. याची क्रिया प्रोफेसर कुमार वरती झालेली आहे की प्रोफेसर कुमारला म्युझियम कडे नेऊन तिनं त्याला हॉटेलला सोडलं, म्हणजे आधी हे झाल्यानंतर तिकडे सोडलेलं आहे. तर इथे पण आहे, हे इथे जे वाक्य आहे हे मात्र सिंपल सेंटेन्स आहे. ही एक फ्रेज आहे, कळलं का? ही एक फ्रेज आहे, त्याच्यामध्ये जिरंड आहे आणि इथे मात्र हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे आणि हा ऑब्जेक्ट आहे. त्यामुळे हे या वाक्याचं पॅसिव्ह कसं होतं एवढं तर तुम्हाला मित्रांनो माहितीये. मग आता बघा, याच वाक्याचं पॅसिव्ह इकडे आहे का? तर अजिबात नाहीये, कळलं? ज्या अर्थी या वाक्याचं पॅसिव्ह इथं नाहीये त्या अर्थी हे वाक्य अजिबात चालणार नाही, हे समजलं पाहिजे. कारण का शी ड्रॉप्ड हिम म्हणजे कुमारला सोडलेलं आहे ना, म्हणजे ही वॉज ड्रॉप पाहिजे ना, समजतंय ना? त्यामुळे हे तर चालणार नाहीये. जसं इथे शी वॉज ड्रॉप चालणार नाही, आता इकडे प्रोफेसर कुमार वॉज ड्रॉप ऍट हिज हॉटेल हे मात्र बरोबर आहे. म्हणजे हा जो ही आहे तोच प्रोफेसर कुमार आहे. म्हणजे आता इथे आपण धरून चालूया की हे वाक्य बरोबर आहे. पुढचं प्रोफेसर कुमार वॉज ड्रॉप ऍट हिज हॉटेल हे पण वाक्य, कारण का प्रोफेसर कुमार हा तिथला जो ऑब्जेक्ट आहे हेच वाक्य असंच इथे आहे. तर आता ही दोन वाक्य आता पण बरोबर आहेत, ही धरून चालूया. आता तिसऱ्या वाक्यामध्ये इथे हे पण आहे ना, हे पण बरोबर आहे, हे आपण धरून चालूया आणि ते आहेच बरोबर. आणि बघा ना, शी ड्रॉप प्रोफेसर कुमार आहे ना, हिम म्हणजे कोण येतो तर कुमार प्रोफेसर येतो, कळलं का? त्यामुळे कुमार वॉज ड्रॉप्ड, त्यामुळे कुमार वॉज ड्रॉप असलेलं हे पण वाक्य, हे पण वाक्य आणि हे पण वाक्य, हे तिन्ही पॅसिव्हची इथल्या सिंपल सेंटेन्स प्रमाणे बरोबर आहे. आता जिरंडचं पॅसिव्ह करायचं आहे आणि जिरंडचं पॅसिव्ह करायचं मित्रांनो तुम्हाला साधा सोपा तर रूल माहितीये. कंटिन्युअस मध्ये ज्या वेळेला क्रियापदाला आयएनजी असतं त्यावेळेला तिकडे बीइंग करून मग क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं जातं, कळतंय का? आता फक्त इकडे मी कंटिन्युअस टेन्स न म्हणता आता एवढंच मी म्हणतो की इथे काय आहे, जिरंड आहे आणि जिरंडचं पॅसिव्ह करताना असं होत असतं. बघा मी एकदम सोप्या पद्धतीने सांगतोय तुम्हाला. मित्रांनो तुम्हाला माहितीये ऍमिजार आयएनजी असेल तर तुम्ही ऍमिजार बीइंग विथली करता. वॉजवर वर्ब आयएनजी असेल तर तुम्ही वॉजवर बीइंग विथली करत असता, समजतंय ना? ऍमिजार वर्ब आयएनजी असं कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये असेल तर तुम्ही ऍमिजार बीइंग वर्ब थर्ड करता. हे जर वॉजवर वर्ब आयएनजी असेल तर तुम्ही वॉजवर बीइंग विथली करता. आता ह्याच्याऐवजी मी कंटिन्युअस न म्हणता म्हणतोय की कंटिन्युअस मध्ये न म्हणता मी ते म्हणतोय जर वर्ब आयएनजी असेल म्हणजे जिरंड असेल तर त्याचं बीइंग करून तिसरं रूप केलं जातं. आता बघा, बीइंग करून तिसरं रूप म्हणजे ह्याचं पॅसिव्ह कुठे दिसतंय, फक्त इथे दिसतंय. थोडक्यात आता जर तुम्ही अर्थ बघितला ना, आता मुद्दाम अर्थ समजावून देतो म्हणजे तुम्हाला समजेल. जसं इथे आफ्टर ड्रायव्हिंग प्रोफेसर कुमार टू द म्युझियम इथपर्यंत बरोबर आहे, जे वरचं वाक्य आहे ते तसं गेलंय. पण शी वॉज ड्रॉप याच्यामध्ये कर्त्यावरतीच फक्त क्रिया हे चूक आहे, म्हणजे वाक्य फक्त हे वाक्य असं लिहिलेलं आहे, फक्त इथे ऍक्टिव्ह जी क्रिया होते इथे पॅसिव्ह केलं म्हणून हे वाक्य चुकलं आहे. दुसरं बघा, आफ्टर ड्रायव्हिंग टू द म्युझियम प्रोफेसर कुमार वॉज ड्रॉप इट, याच्यामध्ये फक्त इथे पॅसिव्ह केलं नाही, इथे पण सेम तसंच आहे, त्यामुळे फक्त हे बरोबर आहे. बाकी इथलं सगळ्याचं या तिघांचं पॅसिव्ह बरोबरच आहे. पुढचं बघा मित्रांनो, आतापर्यंत या प्रश्नपत्रिकेमध्ये आधीच आपण बघितलंय की 31 मार्काचं ग्रामर आहे आणि याच्यामध्ये फक्त दोघांचीच डिफिकल्टी लेवल जास्त आहे, एकच फक्त कन्फ्युजिंग आहे. ते कन्फ्युजिंग काय ते पण आपण बघितलं. आता हा जो प्रश्न आहे खरं म्हटलं तर खूप सोपा आहे, पण इतका वेळ काढवणार आहे ना, कारण का बघा ना इथे काय केलं माहितीये का, जेनीची 4 वाक्य दिलेत, म्हणजे एका संभाषण जेनी कोणाबरोबर तरी करते ना ते सगळं दिलंय. मग ती जेनी काय म्हणते की अरे माझ्या आई वडिलांना बरोबर नाहीये, त्यामुळे मी उद्या पार्टीला येऊ शकत नाही, माझ्याकडे एवढा फ्री टाइम नसतो आणि मी तुला ज्या वेळेला परत येईन त्यावेळेला फोन करेन, कळतंय का? आता बघा हे 4 संवाद म्हणजे थोडक्यात ही वाक्य दिली, ही चारही वाक्य तुम्हाला आता काय करायची, इनडायरेक्ट करायची.
पण ती नुसती इनडायरेक्ट करायची नाही, ती तर इथे इथे करून दिलेलीच आहे. ह्याच्यावरती जी काही वाक्य इथे दिलेली आहेत ही आधी ह्याची इथे बरोबर आहेत का चूक आहेत ते बघायचं आणि ते समजल्यानंतर खालचं उत्तर बघायचं. तुम्हाला इतका वेळ कडूपणा दिलाय, म्हणजे नुसतं एक वाक्य देऊन त्याचं डायरेक्ट इनडायरेक्टचे 4 पर्याय असं न देता त्यांनी मुद्दा म्हणून तुमचा अजून कसा वेळ जाईल याची पुरेपूर काळजी घेतलेली आहे. जसं पॅसेजमध्ये घेतली ना तशी तिथे पण घेतलेली आहे. तर आता मित्रांनो अशा प्रकारचं असू दे, काही का असू दे, आता ते करायचं असेल हे तर पास्ट हे समजलं, त्यामुळे आपल्याला पटकन आता इथलीच वाक्य फक्त हे करायचे. मग माय पॅरेंट्स म्हणजे हर पॅरेंट्स वेअर व्हेरी वेल. हर पॅरेंट्स वेअर व्हेरी वेल म्हणजे पहिलं वाक्य तर बरोबर आहे, समजतंय ना. आता पुढचं वाक्य बघा. आता ह्याच्यामध्ये जे मी काय म्हणते तर इथे अर्थातच काय येणार, सरळ सरळ नाही तर लिहून ठेवायचं तिकडे, शी कुडंट कम टू द पार्टी आणि द नेक्स्ट डे. ते दिसतंय का बघा. दुसऱ्या वाक्यामध्ये शी सेड दॅट इथपर्यंत ठीक आहे, कुडंट कम टू द पार्टी फक्त इथे चुकवलं, म्हणजे थोडक्यात काय तर हे वाक्य चूक बघा. तिसऱ्या वाक्यामध्ये बघा आय डोंट हॅव मच फ्री टाइम, त्याच्याऐवजी इथे म्हटलंय शी सेड दॅट शी हॅड नो फ्री मच टाइम, म्हणजे सिंपल पर्यंत सिंपल पास्ट केलाय, म्हणजे थोडक्यात काय तर हे वाक्य बरोबर आहे. समजतंय ना. पहिलं बरोबर आहे, दुसरं चूक आहे, तिसरं बरोबर आहे. चौथ्या वाक्यामध्ये बघा आय विल फोन म्हणजे शी सेड दॅट शी वुड फोन, इथपर्यंत बरोबर आहे. फोन आता इथे यू आहे, त्याच्याऐवजी आता इथे काय दिलंय बघा यूज दिलंय, म्हणजे ऍक्च्युली इकडे हिम किंवा हर काहीतरी पाहिजे ना, एवढं बाकी पुढचं घ्यायचीच गरज नाही ना. इथे असंही चुकलेलं आहे, इथे परत शी पाहिजे, म्हणजे थोडक्यात काय 1 आणि 3 बरोबर आणि 2 आणि 4 चूक. आता इकडे बघायचं काय काय बघायचं ते बघा. आता आपल्याला काय दिले बघा 1 आणि 2 रॉंग, 1 आणि 2 रॉंग म्हणजे हा पर्याय असणार नाही. पुढचं बघा 3 आणि 4 रॉंग, 3 आणि 4 रॉंग नाही, म्हणजे हाही पर्याय असण्याचा शक्य नाही. आता काय 1 आणि 3 रॉंग आहेत, तर इथे उलट आहे, 1 आणि 3 काय आहेत बरोबर आहेत, कळते का. आणि त्यामुळे हे ही चूक आहे. थोडक्यात बघा 2 आणि 4 आर इनकरेक्ट, 2 आणि 4 आर इनकरेक्ट आहे ना. बघा 2 आणि 4 म्हणजे थोडक्यात पर्याय 4 हे उत्तर आलेलं आहे. पुढचं वाक्य बघा, हे पण इतकं सोपं आहे ना, पटकन समजतं बघा. स्केअर्सली म्हणजे लगेच समजतं हे निगेटिव्ह आहे, ज्या अर्थी हे निगेटिव्ह आहे त्या अर्थी पेशंट आहे पॉझिटिव्ह पाहिजे, कळतंय. बाकी मग सिंपल पास्ट आहे त्यामुळे डीड आणि एनीवनच्या साठी नेहमी देच लागते, लक्षात ठेवा. एनीवन असू दे, एनीबडी असू दे, समवन असू दे, समजतंय ना, समबडी असू दे, एव्हरीवन असू दे, एव्हरीबडी असू दे, यांच्यासाठी नेहमी सर्वनाम अनेकवचनी असतं, हे कायम लक्षात ठेवायचं, कळतंय. त्यामुळे इथे हे वाक्य बरोबर आहे आणि स्केअर्सली मध्ये कधी नो वन येऊ शकत नाही, त्यामुळे हे वाक्य चूक आहे. मग आता खाली बघायचं ओनली ए बरोबर, पुढचं बघायची गरज आहे का, हे सगळं समजतंय. तर अशा प्रकारे हे ग्रामर बघा किती सोप्या पद्धतीने चाललंय, फक्त हा वेळ कडूपणा आहे. आणि इथे फक्त जर माहिती असेल, वाक्याचा अर्थ समजत असेल तर इथे असंच उत्तर येतं. आणि ज्याला मी म्हटलं पॅसिव्ह येतं त्याला हे समजत असतं, त्यामुळे इथे फक्त हे वाक्य बरोबर, कळतंय. तर अशा प्रकारे अजून पुढचे काही जे काही प्रश्न आहेत ते पण आपण समजून घेऊया, त्याच्यावरती डिस्कशन करूया. याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो फक्त हे आहे, याची डिफिकल्टी लेवल जास्त आहे. अर्थात आपण हे बघूया. पहिलं तर बघा एकदम सोपं आहे आणि ह्याच्यामध्ये विचारले काय बघा, इनकरेक्ट ऍडव्हर्ब्स कुठले आहेत. मित्रांनो तुम्हाला एक तर माहिती आहे फास्ट कधी फास्टली होत नाही, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हे तर चूक आहे एवढं तुम्हाला समजतंय, बरोबर आहे. इंग्लिश मध्ये सिम ही क्रियापद आहे आणि सिमचं सिमिंग आणि सिमिंगली म्हणजे सिमिंगली हे ऍडव्हर्ब होत असतं, त्यामुळे इथे हे पण चालणार नाही, त्यामुळे हे चूक आहे. आता मित्रांनो कंटेम्प्ट पासून कंटेम्प्टियस हे ऍडजेक्टिव्ह होतं आणि कंटेम्प्टियसली असं ऍडव्हर्ब पण होतं, हे तर आहेच, हे माहिती आहे. अकॅडमिक हे ऍडजेक्टिव्ह आहे आणि त्याचं ऍडव्हर्ब करत असताना अकॅडमिकली लागतं. थोडक्यात हे तिन्ही बरोबर आहेत, ही 2 चूक आहेत. आणि विचारलं काय आपल्याला इनकरेक्ट ऍडव्हर्ब्स कुठली, तर ती कुठली आहेत ए आणि ई, म्हणजे थोडक्यात हे उत्तर बरोबर आहे, समजतंय. पुढचं वाक्य पण एकदम सोपं आहे, कंडिशनल सेंटेन्स वरती विचारलेलं आहे आणि या कंडिशनल सेंटेन्सचे सगळे रूल्स तुम्हाला माहिती आहेत. बघा मित्रांनो इथे या 2 ठिकाणी परफेक्ट पास्ट दिलेला आहे आणि या 2 ठिकाणी इकडे परफेक्ट प्रेझेंट आणि इथे सिंपल फ्युचर आहे. सिंपल फ्युचर आहे म्हणून आधी याला आपण चूक देऊ, कारण का सिंपल फ्युचर मित्रांनो, सिंपल फ्युचर इफच्या वाक्यामध्ये सुद्धा वापरतात. ते कधी वापरतात हे समजून घ्यायचं असेल तर द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर याच्यामधलं कंडिशनल सेंटेन्सेस वाचा.
तर हे वाक्य चूक आहे. आता हॅव इथे असेल तर इकडे माईट सेव्ह कधी येऊ शकत नाही, त्यामुळे हे पण वाक्य चूक आहे. आता ही दोन वाक्य बघायची ज्या अर्थी ते पास्ट परफेक्ट आहे त्या अर्थी इकडे हॅव टू कधीच चालणार नाही. आपल्याला माहिती आहे हॅड जर इथे असेल म्हणजे पास्ट परफेक्ट असेल तर त्याच्यानंतर नेहमी एकतर वुड हॅव, कुड हॅव, शुड हॅव आणि माईट हॅव हे लागतात. त्यातलं माईट हॅव इथे दिसतंय, त्यामुळे इथे फक्त हे एकमेव वाक्य बरोबर आहे, हे वाक्य चूक आहे. तर ह्याचाही पटकन उत्तर येतं. हे थोडस जे वाक्य आहे हे मात्र जरास गंडवणार आहे. नव्हे गंडवणार नाही, बऱ्याच जणांना या वाक्याने गंडवलेलं आहे. तर याचा सगळ्यात महत्वाचा नियम काय आहे तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे पार्टिसिपल प्रकरणाचा आणि पार्टिसिपल वरती हा प्रश्न हे सगळ्यात पहिल्यांदा आधी नीट समजून घ्या. पार्टिसिपल फ्रेज किंवा ऍब्सोल्यूट फ्रेज एकदा तुम्हाला समजली ना तर अर्थात तुम्हाला याचं उत्तर पटकन येणार आहे आणि ती थोडक्यात समजावून देतो. बाकी आपण बॅच मध्ये हे सर्व शिकलेलोच आहोत, फक्त ज्यांनी कोणी माझी बॅच केलेली नाही त्यांना हे समजावं म्हणून थोडक्यात समजावून देतोय. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा एक तर तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की हे जे आहे ना, जे सुरुवातीला आणि त्याच्यानंतर इथे जे कॉमा आहे हे जे असतं याला म्हणतात पार्टिसिपल फ्रेज. म्हणजे थोडक्यात क्रियापदाचं आयएनजी असलेलं फॉर्म हे ज्या वेळेला ऍडजेक्टिव्ह प्रमाणे वापरलं जातं त्यावेळेला त्याला पार्टिसिपल फ्रेज कळलं, किंवा याला ऍब्सोल्यूट फ्रेज म्हणतात. ऍब्सोल्यूट फ्रेज काय म्हणतात त्याचं कारण वेगळे, आता आपण जायला नको, फक्त महत्वाचा नियम काय तो समजून घ्या. तर मित्रांनो, त्यासाठी मी तुम्हाला एक वाक्य देतो, त्या वाक्यावरून तुम्हाला लगेच याच्यामध्ये काय एक्झॅक्टली पाहिजे ते समजेल. तर बघा मित्रांनो, हे वरचं मी पुसतोय आणि इथे तुम्हाला काय तो नियम आहे तो थोडक्यात समजावून देतोय, तो फक्त नीट समजून घ्या. बाकी जे मी म्हटलं तुम्हाला डिफिकल्टी लेवल जास्त आहे, पण डिफिकल्टी लेवल जास्त नसते जर आपण जर त्याचा व्यवस्थित अभ्यास केलेला असेल त्या प्रकरणाचा. आणि पर्टिक्युलरली जिरंड, इन्फिनिटिव्ह आणि पार्टिसिपल हे तीन प्रकरण ही अनेक जण दुर्लक्ष करतात, तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. आता याच्यामध्ये नियम काय आहे तो आपण आधी समजून घेऊया. तर बघा मित्रांनो, मी एक वाक्य देतो की जे 2018च्या राज्यसभेमध्ये येऊन गेलेलं आहे. ते वाक्य असं होतं बघा, असं वाक्य येऊन गेलं. तर मित्रांनो, हे पार्टिसिपलचं वाक्य आहे. आता याच्यामध्ये महत्वाचा नियम काय तो बघा. क्रियापदाला आयएनजी असलेलं पार्टिसिपल त्याच्यानंतर नेहमी कॉमा असतो आणि मग पुढे वाक्य असतं. तर इथे जे काही पार्टिसिपल असेल त्याचा कर्ता इथे असतो, हा याचा सगळ्यात महत्वाचा नियम. मित्रांनो, याच्यावरचे 3 रूल सगळ्यात महत्वाचे आहेत, ते मी बॅच मध्ये घेत असतो. ऑनलाईन बॅच बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला ते समजेल. ती लेक्चर्स पुन्हा पुन्हा ऐकून घ्या, कारण का भारतातल्या सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न पडत असतो. तर मित्रांनो, नियम काय सगळ्यात महत्वाचा, इथे जे काही क्रियापद असेल, कळतंय का, ऍक्च्युअली ऍडजेक्टिव्ह येते, याला व्हर्बल ऍडजेक्टिव्ह असं म्हणतात, पार्टिसिपल असं म्हणतात. सांगायचं इथे जे काही क्रियापद असेल त्या क्रियापदाचा कर्ता हा नेहमी इथे असतो. बघा, या वाक्याचा जर अर्थ बघितला तर तुम्हाला समजेल. आवाज ऐकून ते लहान मूल उठलं, म्हणजे आवाज ऐकला कोणी, त्या लहान मुलांनी, समजतंय. आता इकडे बघू म्हणजे तुम्हाला समजेल इथे काय भानगड आहे. बघा, आता इथे तुम्हाला एंटरिंग दिसतंय, बरोबर ना, म्हणजे एंटरिंग, जसं इथे हिअरिंग आहे तसं इथे एंटरिंग दिसतंय, बरोबर आहे. मग आता हा जो आहे एंटरिंग, ह्याचा कर्ता तुम्हाला इथे दिसला पाहिजे, समजतंय. आता बघा, एंटरिंग द विलेज फ्रॉम द वेस्टर्न साइड, पश्चिमेकडून गावामध्ये प्रवेश करताना, मग कोण प्रवेश करणार आहे, जसं इकडे ऐकणारा, कळतंय, लहान मूल. तसंच मित्रांनो इकडे बघा, प्रवेश करणारा कोण आहे, चर्च आहे. आणि चर्च हे निर्जीव आहे आणि निर्जीव कधीही प्रवेश करू शकत नाही गावामध्ये, ते तर तिथेच असणार आहे. मग बघा, म्हणजे एंटरिंग द विलेज फ्रॉम द वेस्टर्न साइड, म्हणजे वेस्टर्न म्हणजे पश्चिम दिशेकडून गावामध्ये प्रवेश करताना, कळलं का, कोण प्रवेश करणार आहे, चर्च आहे. आणि चर्चनी प्रवेश केल्यानंतर चर्च पहिल्यांदा दिसतं, चर्च लगेच दिसतं. काय ती उत्तराला अर्थ आहे का या वाक्याला, नाही. पण आपण मराठीमध्ये समजून घेतो त्यावेळी आपल्याला लगेच असं वाटतं की नाही हे बरोबर आहे. विलेजच्या पश्चिमेकडून म्हणजे गावामध्ये पश्चिमेकडून प्रवेश करताना चर्च पहिल्यांदा दिसतं. नाही, वाक्याचा अर्थ तसा नाहीच आहे. म्हणून तुम्हाला हे समजलं पाहिजे की ह्याचा करता हाय, कळलं का, इथलाच करता आहे ना, तोच ही क्रिया करणार आहे.
बघा मग आता चर्च ही एंटर करण्याची, गावामध्ये एंटर करण्याची क्रिया करू शकतो का, तर नाही करू शकत. थोडक्यात ए हे चूक आहे. आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात पहिल्यांदा आयोगाने जे उत्तर दिलेलं ना, त्याच्यामध्ये आयोगाने 3 नंबरचं उत्तर बरोबर दिलेलं. म्हणजे ए आणि सी हे दोन्ही बरोबर आहेत. म्हणजे आयोगाने जी पहिली की दिली होती त्याच्यामध्ये हे बरोबर होतं आणि हे पण बरोबर होतं. समजतंय? आता पुढचं वाक्य बघा. आता इथे पण बघा, जसं इकडे चर्च एंटर करू शकत नाही, पण इथे आपण तर एंटर करू शकतो की नाही. मग बघा वाक्य बरोबर आहे की नाही. जसं इथे आता मी सांगितलं तसं, एंटरिंग द विलेज फ्रॉम द वेस्टर्न साइड, म्हणजेच गावामध्ये पश्चिम बाजूकडून प्रवेश करताना आपल्याला लगेच चर्च दिसतं, चर्चचं दृश्य दिसतं. थोडक्यात हे वाक्य बरोबर आहे, कारण का एंटर करणारे आम्ही आहोत. आता तिसऱ्या वाक्यामध्ये बघा मित्रांनो, याच वाक्याचा इथे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम बनवलेला आहे. आणि पार्टिसिपल फ्रेज मधनं कोणते कोणते ऍडव्हर्ब क्लॉज तयार होतात हे समजण्यासाठी द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर याच्यामधलं द पार्टिसिपल हे प्रकरण वाचा. एकमेव महाराष्ट्र पुस्तक आहे ज्याच्यामध्ये पार्टिसिपल फ्रेज असलेलं वाक्य ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये कसं करतात ते मी दिलेलं आहे. परत सांगतो, फेब्रुवारीची एडिशन आणि जुलैमध्ये आलेलं आहे वाक्य, कळलं का. असो बघा, एखादा ज्या वेळेला विलेज मध्ये पश्चिम बाजूकडून प्रवेश करतो, चर्च लगेच त्याला दिसतं, असा या वाक्याचा अर्थ. थोडक्यात हेही वाक्य बरोबर आहे, कळतंय. म्हणून बी आणि सी फक्त बरोबर आहे. थोडक्यात हे उत्तर आलं पाहिजे. आयोगाने पहिलं हे दिलं होतं, सेकंड केला मात्र आयोगाने हे उत्तर दिलं. समजतंय? पुढचं बघा, अतिशय म्हणजे खरं म्हटलं तर अशा प्रकारचा ग्रामरचा किस करण्याची आवश्यकता नाही. तरी पण इथे ग्रामर बद्दल जे काही वाक्य दिले, ग्रामर मधल्या टेन्सची व्याख्या दिली, ती अतिशय सोपी आहे, लगेच समजते. बघा काय, टेन्स इज द फॉर्म ऑफ द वर्ब. म्हणजे टेन्स हा काय आहे, एका क्रियापदाचा एक फॉर्म असतो, युज्ड टू इंडिकेट, आणि तो त्याने काय दर्शवलं जातं ते आता मग खाली दिलंय, द टाइम ऑफ द ऍक्शन. मग टेन्सनी एखाद्यावर कोणत्या टेन्स मध्ये याच्यावरनं आपल्याला ऍक्शन तर समजतेच त्या टाइमची, त्यामुळे हे बरोबर आहे. पुढचं बघा, द कंटिन्युअस ऑफ द ऍक्शन, म्हणजे ती क्रिया चालू आहे का, म्हणजेच कंटिन्युअस टेन्स जो असतो तो, म्हणजे थोडक्यात हेही बरोबर आहे. आणि कंप्लीटनेस ऑफ द ऍक्शन म्हणजेच परफेक्ट टेन्सेस, म्हणजे हे पण समजतं. म्हणजेच काय, टेन्स असा फॉर्म आहे वर्बचा की ज्याच्यामधनं हे तिन्ही समजतं. म्हणजेच थोडक्यात ऑल स्टेटमेंट्स आर ट्रू हे आलं पाहिजे उत्तर, आणि ते इथे येतं, ते त्यामुळे ते बरोबर आहे. पुढचं बघा, हे पण अतिशय सोपं वाक्य, लगेच समजतं. बघा, इट वॉज नॉट नेसेसरी, इथे नेसेसरी आहे. बघा, इट वॉज नॉट नेसेसरी फॉर मी, म्हणजे माझ्यासाठी हे आवश्यक नव्हतं. काय, टू बाय इट, हे विकत घेणं. म्हणजेच मी हे विकत घेण्याची गरज नव्हती, कळलं, असं वाक्य पाहिजे. मग त्या अर्थाचं वाक्य बघायचंय. तर आता ह्याच्यामध्ये काय दिलं माहितीये का, खाली जे काही दिले त्याच्यामधलं मॉडेल ऑक्झिलरी कुठली करेक्ट आहे ते आपल्याला विचारलेलं आहे, कळलं का. तर आता मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे बरं ते आपण नंतर बघूया. तर मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक तर तुम्हाला पास्ट टेन्स आहे ते समजतंय, त्यामुळे हे दोनकडे तर जायची गरजच नाही, बरोबर आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं, यूज टूचा आणि याचा काही संबंध नाही, कारण का गरज असणे किंवा नसणे यासाठी नीडच वापरावं लागेल. त्यामुळे काही न करता हे उत्तर येतं, कळतंय. इतकं सोपं आहे. मित्रांनो, ग्रामरचा शेवटचा प्रश्न आहे राहिलेला आहे, तो बघा. पहिलं, द बास्केट ऑफ ऍपल्स अँड पियर्स वर हँगिंग फ्रॉम अ हुक. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्स मधला हा जो प्रश्न दिलेला आहे तो विशेषतः विचारलेला आहे, तो कशावरती विचारला, तर सब्जेक्टवर, अग्रीमेंट वरती. आणि इकडे हा सब्जेक्ट आहे, त्यामुळे इकडे वेअरच्या ऐवजी वॉज पाहिलं होतं. थोडक्यात वाक्य चुकीचं आहे. तर हे दोन पुढचे जे वाक्य जे विचारलेले ते रिलेटिव्ह प्रोनाउनच्या सब्जेक्टवर, अग्रीमेंट बद्दल विचारलेले आहेत. आणि इकडे जे रिलेटिव्ह प्रोनाउन आहे त्या रिलेटिव्ह प्रोनाउनच्या नंतर असलेलं क्रियापद बरोबर आहे का चूक आहे ह्याच्यासाठी विचारलेलं आहे. अशा वेळेला मुद्दामून मोठी मोठी वाक्य देत असतात. पर्टिक्युलरली सीडीएस, एसएससी आणि सीजीएल मध्ये ही स्टाईल आहे प्रश्न विचारण्याची. ही आता एमपीएससी चे पेपर सेटर विचारायला लागलेत. तर याच्यामध्ये धिस मस्ट बी वन ऑफ द बेस्ट प्लेस. तर वन ऑफ द अशी ज्या वेळेला फ्रेज असते त्यावेळेला नेहमी इकडे अनेक वचनच पाहिजे आणि इथे ते आहे, त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे.
तसंच इथे पण आहे द सक्सेस ऑफ द न्यू ब्रँच इज वन ऑफ द रिसेंट डेव्हलपमेंट, इथे पण वन ऑफ आहे. त्यामुळे या दॅटच्या नंतर परत इथे पण काय पाहिजे, अनेक वचनाप्रमाणे क्रियापद पाहिजे, म्हणून हेही वाक्य बरोबर आहे. थोडक्यात बी आणि सी हे दोन करेक्ट सेंटेन्सेस आहेत. याच्यानंतर आपल्याला बघायचे ते सगळे काय बघायचे तर व्होकॅब्युलरी बघायचे.